शारदा सहकारी सूत गिरणी निर्माण केलंय, मी त्याचा संस्थापक आहे, चीफ प्रमोटर म्हणून आजही शारदा सहकारी सूत गिरणीवर माझं नाव आहे. मी विशेष सांगतो, विलासराव देखील आमच्या बरोबर आहे. ते विलासराव देशमुख, हा विलासराव देशमुख. आम्ही सगळे असं मिळून नाश्ता करायचं, बोल हे कारमपुरी का की रे ते, म्हणजे आमचा इतकं जवळीक संबंध होता विलासरावांचाही. त्यावेळचं जनसंघ आत्ताचं भाजप फार मोठं अंतर आहे. जय शिवाजी, जय भवानी, आता जय श्रीराम झाला. याच्यावर काय हे चालत नाही, देश चालत नाही. आणि हे सरकार पाडलं यशवंतरावांच्या सांगण्यावरनं. तेव्हा असंही सरकार पडल्यानंतर वसंतदादा म्हणाले की एक संधी द्या फक्त. हो, नाही तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगू का, त्या दिवशी पवार साहेब सरकार बनवायला तयार नव्हते. मी ज्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत आमची टिळक भवनला कार्यकर्त्यांच्या समेत एक 50-30 कार्यकर्त्यांच्या बरोबर सभा झाली, त्यामुळे पवारसाहेब अक्षरशः रडलेत. जनार्दन, जरा तू हळू घे, किती लोकांचा म्हणून विरोध घेतो तू सगळ्यांचा. आणि माझा एक स्वभाव होता त्यावेळेला, मी भीडभाड ठेवायचं नाही. काय माझ्या मागं पवारसाहेब आहेत कुठलाही, आणि खरंच माझ्या पाठीमागं पवारसाहेब होते म्हणून मी आज हे दिवस पाहतो. एखाद्या शहराचा किंवा एखाद्या भागाचा विकास करण्यासाठी त्या नेतृत्वाची गरज असते आणि त्या नेतृत्वाला ती जाण असावी लागते. आणि ती जाण आणि ते नेतृत्व त्या भागाशी जोडलं गेलं तर त्या भागाचा आणि त्या शहराचा विकास खूप झपाट्यानं होतो. पण हे विकास होत असताना त्या नेतृत्वाला जवळून पाहण्याची संधी अगदी क्वचित लोकांना मिळते. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे अनेक दिग्गज आहेत. त्या एका दिग्गजापैकी म्हणजे की शरद पवारांसोबत गेली 50 वर्ष ज्यांनी आपला राजकीय प्रवास सुरुवात केली, म्हणजे वयाचे 50 वर्ष त्यांनी तिथं काढले. वयाचे 20 वर्ष लहानाचे थोर होण्यात आणि समज येण्यामध्ये गेले असतील, पण 20 वर्ष हे सामाजिक कामामध्ये आणि नंतरनी मात्र पवारांच्या सहवासात, कुशीत, मुशीत आणि बारामतीत आणि त्यांच्या वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक पैलूमध्ये जवळून पाहिलेले. आणि त्यांच्या एकूण राजकीय प्रवासामध्ये बरोबरीचे सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे, पूर्वाश्रमित काँग्रेसचे नेते, माजी महापौर जनार्दन कारमपुरे. नमस्कार साहेब. प्रास्ताविक करतानाच मला म्हणजे जड वाटत होतं की बाबा 50 वर्षाचा अनुभव म्हणजे अख्खे इतिहासात तुमचा तो जवळ आहे पवारांचा. त्याला सुरुवात करण्या अगोदर मी असं विचारेन की तुमचा कौटुंबिक प्रवास कसा आहे? माझा कौटुंबिक प्रवास म्हणजे जेमतेमच होते. वडील कुठून आले? वडून म्हणजे माझे वडील तेलंगणामधून आले. तेलंगणा आताच सिद्दीपेठ प्रसिद्ध तालुका आहे. ते माजी अर्थमंत्री, त्यांचं नाव काय मला आठवत नाही आता, KCRचे भाचे, त्यांचं नाव मला माहीत नाही. तिथलं एक गाव आहे दुबाका म्हणून, प्रसिद्ध गाव. त्या गावामध्ये माझे चुलत आजोबा पोलीस पाटील होते त्या काळी, निजामाच्या काळी. तिथनं आम्ही सोलापूरला आलो, आमचे वडील त्या काळी. मला थोडं आठवतो. पोलीस पाटील पाटलाचं कुटुंब. हां. मग सोलापूरला स्थलांतरित होण्यामागचं कारण? दुष्काळ आणि काम नाही, सगळे अनेक कुटुंब स्थलांतरित झाले त्या काळी. हा, ते माझे पोलीस पाटील असलेले चुलत आजोबा ते पण काही काळ इथं सोलापुरात येऊन राहिले. निजामाच्या नंतर, निजामाचा काळ. वडील आले तेव्हाचा काळ निजामाचाच असा? हा, निजामाचा. कुठे येऊन राहिले वास्तव्यास? ते वास्तव्यात पहिल्यांदा येऊन, आताचं जे कब्रस्तान आहे ना चिराकली तक्क्याच्या इथे, ते नरसप्पा गेंट्याल म्हणजे त्यांचे वडील भूमाया गेंट्याल, त्यांच्या समोर आमच्या माझ्या वडिलांनी त्या काळी एक घर घेतलं होतं तिथं. त्या काळी थोडं असलेलं तुटपुंजायचं, तिथं त्यांनी घर घेतला. त्याच्यानंतर विष्णू लक्ष्मी मिलमध्ये ते हेल्पर म्हणून कामाला लागले. माझी आई पण त्या गिरणीमध्ये कामाला जायचे. ते कुठलं तरी सरस्थान खाता असं काहीतरी म्हणायचं त्याला, तिथं पण माझी आई काम करायचे त्या काळी. आणि आमचं कौटुंबिक म्हणजे आम्ही
बहीण भाऊ असे 10 जण होतो. 10 म्हणजे आई पण सोलापूरच्या का तेलंगणाच्या? तेलंगणात आहेत, त्याच बरं. गावचे. हा. हा, दोघंही आले. इथं आल्यानंतर मग मुलाबाळांचा हा जन्म. माझा मोठी बहीण धाकटी बहीण असं मला 7 बहिणी होत्या. 7 बहिणी हा, आणि 7 भाऊ? बहिणी, 2 भाऊ. हा. एक मोठा भाऊ, एक लहान भाऊ. हा, असं आमचं. म्हणजे 10 जणांचं कुटुंब, हा, 10 10-12 जणांचं कुटुंब. हा, त्या काळी आमच्या वडिलांनी हा. कसं सांभाळलं असेल हा. त्या काळी. म्हणजे मला बहिणी आता कुठल्या कुठल्या घरामध्ये दिल्यात? आता सोलापूरलाच आहेत का सोलापूरलाच तेलंगणात? सगळ्या 7 बहिणी सोलापूरलाच दिले. आता माझ्या 7 बहिणीपैकी एकही बहीण हयात नाही. परवा 2 वर्षापूर्वी माझ्या दोन्ही बहिणी गेल्या. हा, आणि काय आता कुठल्या कुटुंबात दिलेल्या? एक मामड्याल म्हणून होते. मामड्याल चांगलं त्यांचे लूम वगैरे होते, म्हणजे हातमाग होते. एक माझी मोठी बहीण. दुसरी बहीण जोडवा पेठेमध्ये होते, जिंदम म्हणून एक नावाजलेला सावकार होते. त्यांच्याकडं 5-25 हातमाग होते. त्यांच्याकडं तेलंगणातनं येऊन लोक तिथं राहायचं, त्यांना शिकवायचं, त्यांचं उपजीविकेचं साधन पण त्यांनी मिळवून दिलं. एक 2 नंबरची. 3 नंबरची बहीण आता एल्लमपेठ म्हणून ते जोडबसवण्याच्या चौकाच्या पाठीमाग आहे. ते पण नावाजलेले कारखानदार होते, एल्लया कुरापाठी म्हणून. त्यांना 3 नंबरची माझी बहीण दिलेली. 4 नंबर म्हणून एक गिरणी कामगारच होते, ते एल्लप्पा कल्लेपल्ली म्हणून होते, त्यांना दिले. आणि 5 नंबरची बहीण इथं कंदकटला म्हणून होते, इथंच गोंगडे वस्तीमध्ये, त्यांना दिली. 6 नंबरची बहीण ते माणिक गुर्रम म्हणून होते, सोलापुरातले प्रसिद्ध व्यापारी. अशा 5 चुगटला यांच्याकडं ते मुनीम म्हणून काम करायचे. त्यांच्याकडं अनेक मुनीम होते, तिथं ते काम करायचे. आणि 7वा नंबर माझा आताचे जे भाजपमध्ये आहेत, ज्ञानेश्वर महाकाल, श्रीहरी महाकाल, सगळे भाजपमधले ते सगळे RSSमध्ये ते वाढलेले आहेत. त्यांचे माझी बहीण शकुंतला, ती त्या काळी 7वी वर्णाकल फायनल पास झालेली होती. शिक्षणाचं प्रमाण म्हणजे त्यावेळेस शिक्षण हे फार फारच विशेष. फार कमी होता. तरी होतं. सुद्धा आम्ही ज्या परिसरामध्ये राहत होतो ना, त्या परिसरातल्या मुली पण, आम्ही सातपुत्यांच्या वस्तीला लागूनच, सातपुत्यांच्या बाउंड्री म्हणजे रस्त्याला लागूनच आमचं घर होतं त्या काळी. कुठं झालं शिक्षण? शिक्षण माझं इथं VG देशपांडे हायस्कूल भुसार गल्लीमध्ये. हा, तिथं कितवी पर्यंत? मी 9वी पर्यंत शिकलो. 10वी कुठे झाली ते? 10वी केलं नाही मी. मग त्यावेळेचे कोण तुम्हाला विद्यार्थी किंवा तुमचे मित्र आहेत आठवतात? ना, आहेत अजूनही. एक रशीद M बक्षुबाईंचा मुलगा, हा. तो डॉक्टर झाला माझ्याबरोबर शिकलेला. एक बसू भावे म्हणून, तो भवानी पेटत होता भावे म्हणून, तोही इंजिनियर झाला. असे म्हणजे आता मला ते रामानुज तोष्णेवाल, रंगलाल तोष्णेवालचा मुलगा, तोही माझ्याबरोबर होता. आणि त्या परिसरातले बरेच होते. म्हणजे भुसार गल्लीच होती ती. सुरुवातीचं मार्केट यार्ड म्हणजे तेच, हो. म्हणून ते प्रसिद्ध होतं सोलापूर. आणि जवळपास म्हणजे 9वीला तुम्ही शिक्षण सोडलं परिस्थितीमुळे? हा, परिस्थितीमुळे नाही. म्हणजे माझे वडील म्हणायचे तू शिक म्हणून. पण काय सगळं बघितलंय. माझे मोठे बंधू एका कापड दुकानामध्ये, ते सगळंच त्यांनी काय पगार देत होता ते मला त्या काळी माहीत नव्हता, पण ते सर्वस्व त्याच्यावरच होता. एक म्हणजे सहकार क्षेत्रातले प्रसिद्ध व्यक्ती आहे रामलिंग नराल म्हणून, ते पुढं कॉर्पोरेटर झाले. मी त्यानंतरचं मी तुम्हाला सांगेन. त्यांच्याकडं होते किती पगार आणायचे काय नाही, पगार कधी द्यायचे नाही. कदाचित त्यांना अहंग मेहनत भागीदार म्हणून त्यांना त्याच्यात हिस्सा मिळत असेल. ते मी कधी विचारलं नाही त्याला. मग शिक्षण सोडल्यानंतर काही तुम्ही नोकरी वगैरे काय? हा, नोकरी केलो मी. कुठे? मी त्या काळच्या परिस्थितीमध्ये हातमाग सोसायटी आमच्याकडं पुष्कळ होत्या तिथे. मग मी हिशोब म्हणजे अकाउंटन्सी करत सुरुवातीच्या काळामध्ये ते काही संस्था होत्या हातमागमध्ये. आता तुम्हाला सांगण्याचं म्हणजे तुळजाराम दासरे म्हणून, शांताबाई दासरींचे पती, ते माझ्या नात्यातलेच होते. त्यांच्याकडं मी अकाउंटन्सी तिथं शिकलो. आणि तिथं लिहिण्याचं वगैरे करत होतो. आणि त्या काळी, आता ते वारलेत, सोलापूरमध्ये जनरल मॅनेजर म्हणून होते लिमे साहेब, ते पुण्याहून आले. त्यावेळेला ऑडिटर म्हणून काम करायचं. त्यांनी मला या सहकारातलं सगळं त्यांनी मला शिकवलं आहे. अकाउंट कसं लिहायचं, हे काय लिहायचं, त्यांच्याकडनं मी शिकलो. नंतर मी सोसायटीमध्ये काम करत होतो, म्हणजे मॅनेजर म्हणून वगैरे काम करत होतो. त्याच्यानंतर आम्ही काही हँडलूम वगैरे लावले. पण कालानुरूप ते कलकत्त्याची साडी म्हणून त्या काळी आम्ही बनवायचे. माझ्याकडं 15-20 हातमाग होते.
मी स्वतः ते सगळं करत होतो. पण ते एकदम मार्केट डाऊन झाला. सगळे पूर्वी सोलापूरमध्ये जवळपास 20,000 पॅडल लूम होते. ते नंतर बंद पडले सगळे. सुरुवातीच्या काळामध्ये खड्डा माग होते. खड्डा माग ते फ्रेमलूम म्हणतात, ते फ्रेमलूम झाले. त्याच्यानंतर तेही बंद झाले. आताची अवस्था पॉवरलूममध्ये आम्ही मी आता मी पॉवरलूम असोसिएशनचा सोलापुरातलं जे पॉवरलूम असोसिएशन आहे त्या संघाचा मी काही काळ अध्यक्ष पण होतो. मी त्याचं नेतृत्व पण मी केलेलं आहे. पण आता परिस्थिती भयानक आहे. म्हणजे एक तर घरची परिस्थिती, त्याच्यामध्ये तुम्ही कामाला जायचो, आणि अशा परिस्थितीतून राजकीय वळण कसं मिळालं मग? याच्यातनं राजकीय वळण म्हणजे सुरुवातीला मी लहान असताना आमच्या घरापुढं नरसप्पा गिंट्याल म्हणून होते. ते कम्युनिस्ट पक्षात होते. नंतर ते काँग्रेसमध्ये आले. ते आता रात्र शाळा ते घ्यायचे. ते तिथे त्यांच्या घरी 15-20 मुलांना बोलून पाठीवर ते लाल माती आता हातरून त्याच्यावर एक पेन काडीसारखं ते काडी राहायचं, त्याच्यावर त्यांनी शिकवायचे वर्ग. नाईट शाळा ते शिकवायचे नरसप्पा घंटाल त्यावेळेला सगळ्यांना. म्हणजे मी तिथं जाऊन बघायचा, मी काही तिथं शिकलेलं नाही आहे. पण ते एक त्यांचा एक ध्येय होता की आपल्या समाजाला सुशिक्षित करायला पाहिजे आपण, असं ते नरसप्पा घंटाल. नंतर ते या चळवळीत आले, कम्युनिस्टातनं काँग्रेसमध्ये आले. ते तुमचा प्रवास कसा झाला मग राजकीय? माझा राजकीय प्रवास म्हणजे मी तिथं राहायचो. ते सातपुते वस्तीतले बरेच काही मित्र होते. त्याच्यानंतर तिथं आम्ही ते घर विकलो. घर विकून मी जोडवेपेठमध्ये आलो राहायला. माझ्या घरासमोर त्या काळच्या म्युन्सिपलचे कॉर्पोरेटर, आता मेंबर म्हणायचे त्यावेळे, रामचंद्र अंकम म्हणून होते. त्यांचा दरवाजा उघडला की मीच दिसायचं. ते बाहेर दात गात बसायचे. तिथे त्यांच्याकडेच पेपर यायचं घरी. त्या काळी एकच पेपर त्या संपूर्ण वसाहतीमध्ये तेवढं तिथंच यायचं. मी सकाळी पेपर वाचायचं म्हणून त्यांच्या शेजारी जाऊन बसायचं. त्यामुळे वाच, याच्यात काय महत्त्वाच्या बातम्या आहे मला सांग म्हणायचे ते. आणि त्यांच्याकडं ते दात घास बाहेर बसायचे ना, लोक यायचे गाराणे, मेंबर साहेब असा आहे तसा आहे. मग ते पेपर वाचून मी त्यांना सांगायचं असं आहे, इथं ही बातमी असेल पुण्याला असं. फक्त त्यावेळी सोलापूर समाचार एकच यायचा पेपर, तेवढंच वाचायचं. एक तासभर झालं की मग मी ते उठायचे, मी उठू. हा काळ कधीचा होता? हा काळ 60 लहान असताना, 60-62 त्या. आणि मला आठवतं चायना पाकिस्तानचं युद्ध झालं 62 साली. काय घडलं ते माहिती आहे. भयानक. म्हणजे एक मांगीलाल बीडी कारखाना म्हणून होता. त्यांनी घरातला आहे नाही ते सोनं त्यांनी त्या युद्धाच्या त्या राष्ट्रीय फंडाला, त्यांनी पंतप्रधान फंडाला त्यांनी ती सगळी सोनं नाणं पैसे, एकदम एक नंबरचा त्यांचा कारखाना होता मांगीलाल. त्यांनी सगळं दिलं त्यावेळे. मला अजूनही ते आठवतं. एक फार मोठं मिरवणूक निघाला होता एवढं माहीत आहे. त्याच्यात कोण कोण होते माहीत नाही. कलेक्टर असतील किंवा तिथले त्या काळी बहुतेक आप्पासाहेब काडादे आमदार असतील, अप्पण्णा बसवंती आमदार होते, आणि बाबूराव चाकोते माझे शेजारी पाठीमागच्या गल्लीत बाबूराव चाकोते राहायचे. ते मेंबर होते ते फार काळापासून. ते त्यामुळे, आणि मी राजकारणात याच्यामुळे त्या अंकम मेंबर त्यांच्यामुळे मी ओढलं गेलो राजकारणात. सारखं संध्याकाळी म्हणजे मी काही संध्याकाळच्या वेळा म्हणजे 5 वाजता काही काम नव्हायचं, चल रे आपण कॉर्पोरेशनला जाऊ म्हणून त्यांनी घेऊन जायचे मला. कॉर्पोरेशन तिथंच असं? कॉर्पोरेशन तिथं नव्हतं. हे आता जे नवी पेठमध्ये ते त्यांचं कोणाचं शहाचं काहीतरी बिल्डिंग आहे, त्याच्यात भरायचं ते. त्यावेळेला मी जायचो. नगरपालिकाच होती तेव्हा? हा, नगरपालिकाच होती. आणि त्यांनी मला म्हणायचं, तुला भारत भवन मधले पुरी खायला घालतो रे, चल म्हणायचं. आम्ही कन्ना चौकात येऊन बसमध्ये बसायचं, तिथं उतरायचं, तिथं महापालिकेचा ते नगरपालिकेचा सगळा कारभार बघायचा, आणि भारत भवनमध्ये जाऊन पुरी खायचो. आणि इतकं जबरदस्त होतं, रात्री येऊन घरी जेवायचंच नाही. आणि परत तिथनं आम्ही चालत जोडवाईपेठपर्यंत यायचो, चालत. बसेस असताना चल चालत जाऊ म्हणून यायचं. अशा पद्धतीनं मला राजकीयाचा आवड निर्माण झाला. त्याच्यानंतर रंगलाल तोष्णीवाल माझे मित्राचेच वडील. त्याच्यानंतर ते काँग्रेसचे सरचिटणीस होते. नरू मास्तर अध्यक्ष होते. आणि हे आपले रंगलाल तोष्णीवाल नवसमतामध्ये बसायचे. बाबूराव इकडं पहिल्याला, दुसऱ्या त्या रूममध्ये रंगलाल तोष्णीवाल बसायचा. त्या कधी म्हणजे बाबूरावांकडं जायचं मी, आणि रंगलाल तोष्णीवालकडे, दोन्ही मला तसेच होते. म्हणजे
एक आदर्शवादी व्यक्ती म्हणून ते सगळं बरोबर आहे. ते दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये भुसारचं व्यापारही केले तो दोघांनी. आणि बाबुरावांना पण सांभाळून त्या काळी मी बघितलंय आमच्या गल्लीतले इतर सगळीकडनं बाबुरावांकडे देणगी मागायला, गणपती उत्सवाला आणि नवरात्रमध्ये देणगी मागायला, तर कुणालाही नाही म्हणायचं नाही. किती द्यायचे देणगी त्यावेळेस 50 रुपये, त्याच्या खालीच नाहीच. जास्त फोर्स केलं तर 100 रुपये. त्या काळचं 100 रुपये म्हणजे आज बघा 10,000 रुपयाच्या वर असेल त्याची व्हॅल्यू. बाबुरावांना द्यायचे, उदार अंतःकरणाने ते द्यायचे. आणि मी कबड्डी खेळत होतो. म्हणजे आमच्या तिथं विष्णू क्रीडा मंडळ म्हणून होता, त्या कबड्डीचं मी कॅप्टन पण होतो. काही वर्ष कबड्डी खेळलो, गुडघे फोडून घेतले. मग नाही, पण एक संदर्भ तुम्ही रंगनाल तोष्णीवालचा दिला म्हणून विचारतो. रंगनाल तोष्णीवालची एक पकड राजकारणावरची हा एक जबरदस्त होती असं म्हणतात. आणि उमेदवाराला किती मतं पडतील आणि तो निवडून येईल का नाही ते अगदी म्हणजे नवसमतामध्ये बसून सांगायचे असं म्हणतात. बरोबर आहे. कारण काय, तो काळच असा होता. तुमच्या चेहऱ्याकडे बघून सांगायचंय तुम्ही मला मत दिला की नाही दिला. त्यांच्याकडनं मी शिकलो. आज मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण मत कोणाला टाकताय तिथंच कळतंय आपल्याला मत कोणाला. त्यावेळच्या लोकांच्या अनुरूप त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर ह्यांनी मलाच मत दिलं असं पक्क आपल्याला मी त्यांच्याकडनं शिकलो. कारण का, जो मतदान आपल्याला केलं असतो तो जाता जाता नमस्कार म्हणून जातो, दिलं नसेल तर खाली मुंडी घालून बाहेर जातो. हे अनुभव मी रंगलाल सेठजीकडनं शिकलो. मग त्यांच्याच प्रयत्नातून किंवा त्यांच्याच म्हणजे इच्छेनं तुम्ही राजकारणाकडे ओढला गेला? हा, ओढला गेलो. त्यांचा मुलगाही, पण मुलाचा काही संबंध नव्हता. पण मूळ यायला कारण आमच्या रामचंद्र अंकाम. त्याच्यानंतरचा काळ त्याच्यानंतर माझे मित्र उल्हास पवार, ते नाना पेठेत राहायचे. आणि माझी सासूरवाडी पलीकडं भवानी पेठेत राहायचे पुण्यात. माझे सासूरवाडी पण माझे सासरे ते राजा दिवाण बहादर मिलमध्ये हेल्पर म्हणून कामाला होते तिथे. आणि त्यामुळे मी काय नेहमी सासूरवाडीकडे जायचं नाही. कधी गेलं की मी उल्हास पवारकडेच जायचं. उल्हासची आई स्वर्गीय शांता आई म्हणजे आमच्या आईपेक्षा जास्त ते प्रेम केलं काय जनार्दन कारंपुरे, दुपारचं जेवण इथंच जेवायचं. इतकं ते प्रेमाने सगळं आले संपूर्ण महाराष्ट्र. उल्हास पवार तेव्हाही काँग्रेसशी जोडलेले होते? हा, तेव्हाही काँग्रेसचे जोड. सेवा दलमध्ये काम केलेलं होतं. हाफ चड्डी, त्यावेळेचं हाफ खाकीचं चड्डी राहायची, पांढरा हे राहायचं भुशर्ट. त्या सेवा दलचं काम केलं त्यांनी. त्या वेळेपासून त्यांनी त्यांचा आग्रह होता की तुम्ही काँग्रेसमध्ये यावं. हा, मी काँग्रेस त्यामुळे काय सुरुवातीच्या याच्यामध्ये जोडलेलो होतो. तसं पाहिलं तर रंगलाल तोष्णीवाल RSS मध्ये होता. RSS मध्ये होता सुरुवातीचा का. हा, रंगलाल तोष्णीवाल काळी टोपी घालायचे. बाबुराव म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांचा विचारसरणी RSS माइंडेड होता. म्हणजे समाजवादी पक्षाशी जोडलेले नेते, हा, एक आमदार आणि एक पक्षाशी जोडलेले चिटणीस या पदावर, ते मूळचे विचारधारा RSS आणि काम करायचे समाजवादी. हा, मग ह्यांच्यामध्ये कर्मठपणा तुम्ही बघितला असेल? हा, बघितलं ना. कसं एखादा उदाहरण त्यावेळेच सांगा बरं. काय ते म्हणजे नाही, अगदी खुलून बोला महापौर साहेब. काय त्या दोघांमध्ये कधी मतभेद व्हायचे? बाबुराव, मतभेद हे त्यांच्यामध्ये व्हायचे, पण इतरांशी, मतदारांशी, जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी काँग्रेसचा कर्मठपणा RSS सारखा तो त्यांच्यातून कसा दिसायचा? तो दिसत नव्हता. त्यांनी काढला पूर्ण. ज्या वेळेला तिथं बाबुरावांच्या इथं बसायच्या ऑफिसमध्ये लोकांचा संपर्क वाढला. इथं सोलापूरमध्ये काँग्रेस विचारसरणीचे लोकच जास्त आहे म्हणून त्यांनी सगळं त्यांच्या डोक्यातला RSS विचार बाजूला ठेवला. आणि ते पथसंचलनामध्ये जायचे कधी कधी? नाही, कधी जायचं नाही. तिथं काय त्यांची बैठक राचोटी वकील, हम्पी वकील. कुठे व्हायचे ते? नवसमतामध्ये नाही, रंगलाल तोष्णीवालच्या घराच्या पाठीमागं राचोटी वकील जे आहेत ना, त्यांचं रात्रीचं बैठक सगळे तिथे यायचे. संघाचे लोक तिथे यायचे. आणि हे पण त्यात राहायचे. व्यवस्था त्यांची करायची नाही, ते करायचं नाही. ते सगळं कार्यकर्ते करायचे. राचोटी वकील, हम्पी वकील तिथे येऊन बसायचे त्या राचोटी वकिलांच्या घरी. वरिष्ठ नेते कधी यांच्या विचारधारेला किंवा त्यांच्या समर्थनाला कधी सवाल उपस्थित केला नाही केला? त्यांनी पूर्ण सोडला. त्याच्यानंतर ते RSSचा विचार, जनसंघाचा विचार त्यांनी सोडूनच दिला त्याने. हा,
त्यांनी एक त्यांच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे ते कार्यकर्त्याकडे बसून असं ती व्यवस्था पुन्हा येईल की माहीत नाही, पण ते वार्डामध्ये त्यावेळेला सिंगल वार्ड होता, एक मतदारसंघ होता. त्यावेळेचे 5-50 कार्यकर्ते एकत्रित जमायचे. तू किती मतं आणतो म्हणून विचारायचं, तू किती मतं आणतो म्हणून आता एक 20 कार्यकर्ते आले तर प्रत्येकाला विचारायचे, प्रत्येकाकडनं मी 5 आणतो, मी 10 आणतो, 15 आणतो, असं करून त्याची बेरीज करायचे. ते बेरीज एक 300 झाला तर ते म्हणायचे त्याच्यातले 60% आपल्याला मतं मिळतील, 40% मिळणार नाही, असं त्यांनी गणित हे करायचं. मी म्हणजे ते गणित करताना मी त्यांच्याबरोबर असायचो. त्यांच्या जोडवापेठेतल्या घरी ते बसायचे, कधी काँग्रेस कमिटीमध्ये बसून हे करायचे त्यावेळेला विजापूर वेस्ट. ह्याच दरम्यान अनेक वरिष्ठ नेते, काँग्रेसचे बडे नेते, हां अगदी शिंदे देखील त्यांच्याकडे संपर्कात यायचे. शिंदे साहेब त्यावेळेला काहीच नव्हते. हा. त्यांनी सगळं हे करताना ते शिंदे साहेब आता ते अतिशयोक्ती होते, आमच्या समोरच आलेले आहेत. मी त्यावेळेला युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना त्यांनी करमाळाला तिकीट दिलंय. सुरुवातीला त्यांना दिलं नव्हतं. करमाळाच्या प्रचाराला मी गेलो होतो, मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष. तो काळ कधीचा? तो काळ आता 74-75 72ला इथे शरद पवार हे पालकमंत्री होते. हा. तेव्हा तुम्ही कुठल्या पदावर होतो? मी जनरल सेक्रेटरी होतो. शहर काँग्रेस? नाही, युथ काँग्रेसचा होतो. युथ काँग्रेस. त्यावेळेला आमचे मित्र स्वर्गीय बाळासाहेब झक्कल हो. ते फार काळ म्हणजे युथ काँग्रेसचे ते त्यांचं वय झाला होता. आता वय झालं तरी सुद्धा ते एक आपुलकीनेमुळे ते ठेवले. त्यांना राजीनामा द्या तर वरिष्ठांचा आग्रह होता. ते आमचे प्रिय ऑल इंडियाचे प्रदेश अध्यक्ष कोण होते तेव्हा? त्यावेळेला आमचे प्रदेशाध्यक्ष पवार साहेबाकडे इन्चार्ज होता प्राध्यापक राम मेघे म्हणून होते नागपूरचे, ते प्रदेशचे अध्यक्ष. पवार साहेब नंतर ते राम मेघे अध्यक्ष झाले. दत्ता मेघेचे भाऊ, चुलत भाऊ. आता मला सांगा की बाबा, पवार साहेब पालकमंत्री असताना त्यांच्या कामाची पद्धत कशी होती हो जिल्ह्याच्या नियोजना बाबतीमध्ये? त्यांनी कुठल्याही म्हणजे त्यावेळेला शंकरराव मोहिते पाटील, नामदेवराव जगताप, तिकडं अक्कलकोटला एक गट, असे अनेक गट होते, पण त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेऊन जायचे, सगळ्यांचे कामं करायचं. तुमचं इंटरनल हे ते त्या याच्यात पडायचं नाहीत. पवार साहेब कामं, शंकरराव मोहिते पाटलांचं काम करायचं, नामदेवराव, दोघांना दोन्हीकडं, एक डावा एक उजवीकडं असं बसून ते काम करायचं पवार साहेब. त्या कुठल्याही गटबाजीमध्ये पवार साहेब. तुम्ही शंकरराव मोहिते पाटलांना आणि नामदेवराव जगताप दोघांनाही बघितलं? हा, दोघांना बघितलं. दोघांच्या संपर्क होती हो यांच्या कामाची पद्धत? हे नामदेवराव काम करायचे, नामदेवराव करायचे, शंकरराव मोहिते पाटील पण काम करायचे. ते न बोलता करायचे. सौम्य म्हणजे फार बोलत नव्हते. नामदेवराव बोलायचे. एका कार्यकर्त्यांच्या ते कार्यकर्त्यामध्ये फार मिसळून मिळून काम करायचे. हा. पालकमंत्री असतानाच पवार साहेबांचं सर्वात मोठं सोलापूर जिल्ह्यासाठीच दिलेलं योगदान किंवा एखादं काम आठवतं का? तसं बरेच आहेत सांगायला. सोलापूर पालकमंत्री म्हणून असताना त्यांनी सोलापूरसाठी विद्यार्थ्यांना जगवण्याचं काम केलं. दुष्काळ पडला होता सोलापूर, 72चा दुष्काळ, भयानक दुष्काळ. त्यावेळेला खेड्यातली लोक जे राहतात त्यांच्याकडनं दुपारचे जेवण यायचे मुश्किल होता. पवार साहेबांनी इथल्या सगळ्या श्रीमंतांना सांगितलंय, तुम्ही काहीतरी देणगी द्या पैशाच्या. सिनेमा थिएटरवाले, बाकीच्या धंदे सगळ्याकडनं पैसे घेतले. एकाकडनं 5,000, 10,000, 2 असं सगळ्यांचे पैसे जमवून दुपारचं आणि रात्रीचं जेवण आम्ही त्या काळी मार्कंडे मंदिरामध्ये देखील आम्ही विद्यार्थ्यांना जेवण दिलं. 5-5 हजार विद्यार्थी जेवायचे. साधं पिठलं, भाकर, चपाती अशा पद्धतीचं आम्ही ते 72चा तो काळ आहे. ते फार मोठं काम आहे. आम्ही त्यावेळेला चर्चा केलो सर, यांना जर ह्या वेळेला त्यांना मदत नाही झालं, यांचं शिक्षण इथंच थांबतोय आणि त्याचे आईबाप पण ते मेटाकुटीला येतात. म्हणून त्यांनी ते दुष्काळाच्या काळामध्ये पवार साहेबांनी आताचं ते जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा वस्त्री ते तिथं जवाहर असं काहीतरी नाव होता, तिथं पण आम्ही जेवण द्यायचे. आणि इथं सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं कॉलेज म्हणजे दयानंद कॉलेज, त्याच्यानंतर संगमेश्वर कॉलेज. त्यातले विद्यार्थी, हजारो विद्यार्थी सोलापूर शहरामध्ये पवार साहेबांनी एक फार मोठं काम केलं. त्यांनी भावी पिढीला नुकसान होऊ नये, त्यांचं शिक्षण इथंच थांबू नये म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कारण त्यांनी जसं बारामतीमध्ये केलं, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं योगदान आहे पवार साहेबांचं बारामती. तिथूनच तुम्ही पवारांशी जोडले गेले? हा, तिथून त्याच्या आधी जोडलेलं. 1969 साली जे मुंबईला अधिवेशन झालं त्यावेळेला पवार साहेब सगळ्या युथ काँग्रेसचे इन्चार्ज होते
अध्यक्ष नावाला ते राम मेघे होते, पण सगळं युथ काँग्रेस ते स्वतः मंत्रिमंडळात असताना देखील युवकांच्या मिटिंगसाठी ते स्वतः यायचे. पवारसाहेब या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री होते त्यावेळेला. भयानक त्यांच्या समोरच ते इस्लामपूरचा गोळीबार त्याचाही त्यांनी सभेमध्ये उल्लेख करून सांगायचं की मी ज्या वेळेला माझ्या बहिणीच्या घरी गेलो त्यावेळेला तिथले लोक काय म्हणायचे म्हणले, मारेकरी आला म्हणून. त्या इस्लामपूरला त्यावेळेस तहसील याच्यावर मोर्चा नेला होता, गोळीबार झाला, त्यात त्यांचा एक भाचा मारला गेला होता. 72 आणि 75च्या काळामध्ये एक 2 घटना फार महत्वाच्या आहेत. आणि त्या 2 घटना म्हणजे एक पॅन्थरला मोडीस काढल्याचा आरोप हा. पवारांवर केला जातो. नाही. आणि दुसरा की शिवसेनेला जन्माला घातल्याचा देखील आरोप पवारांवर केला जातो. ह्या दोन्ही घटना तुमच्या समोरच्या आहेत. आहे ना, बरोबर. शिवसेनेला जन्माला घालायचं काम पवार साहेबांनी केलं नाही. हा. निश्चित सांगतो, त्यावेळेच्या कालानुरूप परिस्थिती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. हा. वसंतराव नाईक. आणि त्यावेळेला तिथलं एक म्हणजे सामाजिक मानसिकताच असं झालं, बजाव पुंगी हटाव लुंगी, उठाव लुंगी बजाव पुंगी, असं ते म्हणजे ते असं त्यावेळेला गाजलं होतं. ते काय सगळीकडं तिथले मूळ त्याचे कारण वेगळे आहेत. आता कोण तिकडनं स्थलांतरित होत नाही. त्या काळी मुंबई एक उद्योगाचा शहर होता, सगळ्यांना कामं मिळेल. इथं जे उच्च अधिकारी होते त्या काळी मी बघितलंय, भरभरून चेन्नईवरनं 2 गाड्या यायच्या, त्या गाड्यामध्ये भरभरून तिकडचे तमिळनाडूमधले लोक यायचे, वाटेल ते काम करायचे, फुटपाथवर झोपायचे, पण इथंच राहायचं. आणि आज ते कोठ्याधीश झालेले मी बघतो. मुलुंड भागामध्ये, मुलुंड, चेंबूर वगैरेमध्ये बघा तुम्ही, मल्टी स्टोरेज बिल्डिंगमध्ये ते राहतात आणि करोडपती आहेत ते. नाही, पण माझा बोलण्याचा हेतू असा की काँग्रेसचं शिवसेनेचं पहिलं अधिवेशन काँग्रेसनीच घडवून आणलं आणि काँग्रेसचेच नेते त्या अधिवेशनाला उपस्थित होते ना. वसंतराव नाईक होतेच की असं. आणि तुम्ही म्हणता दलित चळवळ मोडून काढलं, दलित पॅन्थर त्यांनी मोडलेला नाही. मी नामदेव ढसाळ, राजा ढाळे यांच्याबरोबर मी उल्हासपूर ते गोलपिटा कमाटीपुराच्या तिथं आम्ही म्हणजे तिकडं ते बसायचे. नामदेव ढसाळ हे ते उल्हास म्हणलं चल रे जनार्दन जाऊ तिथंपर्यंत. हा उल्हास पण सामाजिक चळवळीत वाढलेला माणूस आहे पवार, आणि तो अत्यंतच एक द्रष्टा नेता आहे. मी विशेष सांगतो, विलासराव देखील आमच्या बरोबर आहे. ते विलासराव देशमुख. आम्ही सगळे असं मिळून नाश्ता करायचं, बोले कारमपुरी खा की रे ते. म्हणजे आमचा इतकं जवळीक संबंध होता विलासरावांचाही. अनेक आता मी माझ्या काळामध्ये युथ चळवळीमध्ये काम केलेले अनेक लोक मिनिस्टर झाले. सतीश चतुर्वेदी, राम दत्ता मेघे, तो जिचकर, पुष्कळ म्हणजे असे दिलीप वळसे पाटील, माझे 10-12 लोक असे मित्रच होते मंत्रिमंडळात गेले तर. त्याच दरम्यान आणखी 2 घटना आहेत, त्यापैकी एक विचारतो. नामांतरांचा प्रश्न देखील त्याच दरम्यान घडला. तो प्रसंग कसा तो प्रसंग काय झाला, पवार साहेबांनी मला माझं राज्य गेलं तरी हरकत नाही, मी बाबासाहेबांचं नाव देणार त्यावेळी त्यांनी ठरवलंय. आणि विधानसभेमध्ये त्यांनी ठराव केला आणि त्याच्यानंतर विधानसभा बरखास्त झाली. त्याच्यानंतर परत इलेक्शन, त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलवलंय, कार्यकर्ते, आमदार, खासदार. त्यांना विश्वासात त्यांनी त्यावेळेस ते पवारसाहेब स्वतःच कबूल केले. मी सगळ्यांना विश्वासात न घेता मी नाव जाहीर केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नंतर नामविस्तारण झाला, तो नंतर त्यांनी डायरेक्ट मराठवाड्याच्या याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नाव दिलं होतं. त्याच्यात आता त्या काळात जे चळवळीत होते ते माझे मित्र आहेत, बरेच लोक आहेत. ते द्वारकादास पात्रीकर, दत्ता पात्रीकर, ते अशोक, आता जे राजकारणात तिथं त्या काळी काम केलेले लोक खासदार झालेत, आमदार झालेत, त्यांची सगळ्यांची बैठक घेतले. ते बाबूराव काळे वगैरे कितीतरी लोक आहेत असे की त्यावेळेस ते खासदार होते. त्यांना समजावून सांगितलं की देशाची घटना लिहिणारे एक चांगले आपले नेते आहेत, त्यांनी देशासाठी फार मोठं काम केलंय. मग ते दंगल झाल्यानंतर सगळी परिस्थिती पवारसाहेबांनी त्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या बैठका घेतल्यात. अनेक गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांनी बैठका घेऊन त्यांचा विरोध कमी केला आणि त्यांचं नामविस्तारण त्यावेळेला झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
त्यानंतरची आणखी एक घटना अशी की बाबा पुलोद आघाडी, एक पुरोगामी विचाराची वसा आणि विचार जोपासणारा पक्ष किंवा नेतृत्व, तो भाजपाशी जोडला गेला तो एकदम. भाजपाशी नाहीये. हम्म. त्यावेळचं जनसंघ आत्ताचं भाजप फार मोठं अंतर आहे, जमीन आसमानचं अंतर आहे. मी सांगतो ना त्यावेळे आशू आडवाणी, हा ते दीपा पाटील का असं नाव आहे ते जनसंघाचे, ते उत्तमराव पाटील, रामभाऊ माळगे, हे सगळ्या लोकांना पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात त्यांनी चालवलेलं आहे. इतके म्हणजे सुसंस्कृत राजकारणी, उच्च शिक्षा विभूषित, पण संस्कार तर मत. त्यांना त्यावेळी जनसंघ वेगळा आणि भाजप वेगळा, त्यातला फरक. आणि पवार फरक काय, फक्त त्यांची स्थापना जनसंघाची भाजप झाली, हा बरोबर आहे, नंतरचा काळ आहे. नाही तो, पण त्यावेळेला त्यांचा लोकांशी वागण्याचा आणि आत्ताचा वागण्याचा फार मोठा अंतर आहे. फडणवीसांचे वडील पण होते त्या हा मंत्रिमंडळात. होते फडणवीसांचे पण आत्ताही मी तुम्हाला सांगू का, राचोटे वकील जनसंघामध्ये होते. आम्हाला त्यांच्याकडे जायला काही वाटायचं नाही हो. आमचे वकील होते. आता विश्वनाथ बेंद्रे, किशोर देशपांडे, आम्ही कधी आता काय झालंय, भाजप आणि इतर पक्षाला तो विरोधकच आहे असं बघतं ना. एक मैत्रीपूर्ण, तुम्ही तुमचे राजकीय विचार तुम्ही जरूर मांडा, राजकारणामध्ये तुमचा विचार पुढे न्या, लोकांच्या मनात येत. तुम्ही फक्त आता काय, जय शिवाजी, जय भवानी, आता जय श्रीराम झाला, याच्यावर काय हे चालत नाही, देश चालत नाही. म्हणजे हे लोकांना काही काम मिळत नाही, काय नाही, ही वस्तुस्थिती आहे. नुसतं तुम्ही घोषणा पलीकडे काय करत नाही. भाजप आणि जनसंघातला फरक सांगतो, ते काम करायचे आम्हाला प्रासंगी. आता वळसंकर पण जनसंघीय होते ना, संघीय. आता ते जनसंघाचं संघातल्या कार्यकर्त्यांचं जनसंघ आहे. त्यांचं पंचजन निघायचं ते दिल्लीवरनं, त्यावेळेचा पंचजन्य आता आहे की नाही मला माहित नाही, पण काय त्यांचे हे विचार, ते आम्ही मुद्दाम, पवार साहेब देखील ते पंचजन्य अंक मागून वाचायचे. वैचारिक काहीतरी त्याच्यात नवीन काय दिशा मिळालं तर ते घ्यायचे, काय असं हे नाही. पण आता इतकं वाळीत टाकल्यासारखं, म्हणजे हे आताचं जर राजकारण बघितलं ना, माझं काय डोकं काम करत नाही. पण त्याच दरम्यान एक आरोप पण झाला होता, मी प्रसंग सांगतो. हा, तुम्ही अनुभवलेले त्यावेळेचे किस्से काय असतील किंवा काय होते ते सांगा. पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला गेला, ते खोटं आहे. मी सांगतो ना, महाराष्ट्र अख्खं म्हणतंय. हो खोटं होतं. पवार साहेब, मी त्या दिवशी त्याच्या आधी सह्याद्रीवर एक बैठक झाली. त्या बैठकीला आत्ताचे सुशीलकुमार शिंदे, प्रतापराव, साताऱ्याचे प्रतापराव भोसले, प्रतापराव भोसले, सुशीलकुमार शिंदे, सगळे त्यांच्या बरोबर होते, सगळे होते. पवार साहेब तिथं, आम्ही सह्याद्री गेस्ट हाऊसवर, जुना सह्याद्री गेस्ट हाऊसवर आमची सभा, त्यांची सगळ्या कार्यकर्त्यांची प्रमुख सभा झाली. यात त्यांना हे सरकार, म्हणजे तिरुपड्यांच्या बरोबर असलेलं सरकार घालवायचं होतं त्यावेळेला. का बरं? हे वसंतदादा मुख्यमंत्री असताना अनेक वेळ प्रसंगी दादांचं सर्व कार्यकर्त्यासमोर अपमान करायचा. कोण? हे तिरुपडे, नाशिकराव तिरुपडे. त्यांना लोक नंतर तिरपाकडे म्हणायचे. इतकं म्हणजे कशाचंही भान नव्हतं. अशा पद्धतीच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी अपमान केल्यानंतर मला नको सरकार म्हणून हे ते बसले. ते खंजीर खुपसलेलं नाही त्यांनी. नाही, पण ज्या वेळेस पवारांनी हे सरकार पाडलं यशवंतरावांच्या सांगण्यावरनं, तेव्हा असंही सरकार पडल्यानंतर वसंतदादा म्हणाले की एक संधी द्या, फक्त एक संधी द्या मला एक संधी दिलं तर मी कुठे चुकलोय, मी काय बरोबर केलं हे तरी सांगतो. पण ती देखील संधी दिली नाही, थेट त्यांना राज्यपाल नियुक्त केलं. अहो नाही, तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगू का, त्या दिवशी पवार साहेब सरकार बनवायला तयार नव्हते. मी ज्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत आमचे टिळक भवनला कार्यकर्त्यांच्या समेत एक 50-30 कार्यकर्त्यांच्या बरोबर सभा झाली, त्यामुळे पवार साहेब अक्षरशः रडलेत. काय? मी साक्षीला आहे, रडलेत पवार साहेब. नाही, हे कुठंच नोंद नाहीये. नाही ना, मी साक्षीदार आहे ना. पवार साहेब, आता त्यावेळेला ठराविक लोकांना त्या सभेत परमिशन म्हणजे अलाव होता, कुठेही नोंद नाही. आता अशा घडलेल्या गोष्टी पडद्याआडच राहतात. म्हणून रडले, म्हणूनच 84ला पुन्हा त्यांनी यस काँग्रेस काढली आणि परत काँग्रेसमध्ये बंड केलं, परत पुलोद आघाडी केली आणि परत काँग्रेसमध्ये जुळले. असं नाहीये, असं नाही. हे कुठलं राजकारण? नाही, राजकारण हे नाही. बघा,
पवार साहेबांनी इंदिरा गांधीच्या बरोबर इंदिरा गांधींना त्यांनी अनेक लोकांना पाठवलं की शरदरावनी माझ्याकडे यायला पाहिजे. ज्या मी नागपूरमध्ये होतो, पवार साहेबांच्याकडे 200 आमदारांचा पाठिंबा होता. 200 आमदार पुलोदच्या वेळेला. तरी सुद्धा इंदिरा गांधीनं त्यांना निरोप पाठवला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते शेट्टी, त्यांना पाठवलंय, तुम्ही या, तुमचं मंत्रिमंडळ मी अभय देतो. त्याने म्हणलं मी नाही देणार, म्हणलं नाही जाणार नाही. मग मी त्या दिवशी संध्याकाळी रात्री बरखास्त होणार म्हणलं तर संध्याकाळी 6ला मी पवार साहेबांच्या त्या रामटेक बंगल्यावर मी होतो. साहेबांना, मी आणि साहेब आम्ही दोघंच होतो. मी विचार होतं काय, जनार्दन आपलं सरकार जाणार म्हणलं. त्याने सांगितलं मला, मी काय तिकडे जाणार हे करून सांगतो मी तुम्हाला. मी असताना ते खोब्रागडे साहेब आले, ते त्यावेळेला ते कुठल्या तरी महत्त्वाच्या पदावर होते. त्यांना जनार्दन जर थांब म्हणलं, ही वस्तुस्थिती आहे. जर पक्षांतर केलं असतं तर शरद पवार साहेबांचं मंत्रिमंडळ राहिलं असतं. त्यावेळेला हे गेले, सुशील कुमार शिंदे, विलासराव देशमुख, अधिक साहेब वगैरे सगळे गेले. ते आपलं एक अर्जुनराव, ते का त्यांचं नाव काहीतरी होतं, अर्जुनराव एवढं मला माहीत आहे. 6 मंत्रिमंडळातनं गेले शिंदे साहेब. असं मग औरंगाबादमध्ये तडजोड का केली? तडजोड असं केलंय, आपले राजीव गांधी, आमचा सुरेश कलमाडी खासदार होता त्यावेळा राज्यसभा, तो त्यांच्या संपर्कात, तो वैमानिकच होता, त्यांच्याबरोबर संपर्क होता आता राजीव गांधी बरोबर. त्याने म्हणले, अरे अपने को शरद राव के साथ भी काम करने का है, वो उनको बोलो, असं सुरेश कलमाडी सारखं साहेबांना सांगायचा. मग त्यावेळेला त्यांनी म्हटले बघू आपण काय. आता मला इंदिरा गांधींनी बोलवलं तरी सुद्धा मी गेलो नाही. तर तरुण रक्त आहे आणि IT क्षेत्रातला एक मोठा विचार असलेला माणूस आहे आणि सर्व समावेशकाचा आहे, म्हणून विचार करून त्यांनी नेलं. म्हणजे तिकडे गेले, ते राजीव गांधींच्या बरोबर गेले. काही दिवस त्यांना तात्काळ तसंच ठेवलं. त्यांना शब्द दिला होता की यांना मुख्यमंत्री करायचं. त्यावेळी कोणाचं बहुतेक शंकररावांचाच असेल मुख्यमंत्री पदाचा. त्यांना शब्द दिला होता. काही काळ त्यांना तात्काळ ठेवले तिथं. मग नंतर मुख्यमंत्री केले. नंतर त्यांच्या अनेक जमेच्या बाजू आहेत पवारसाहेबांच्या. पंजाबमधलं ते घडलेली घटना सगळ्यांना एकत्रित, लोंगोवाल ह्यांना त्यांना समजवता. पंजाब करारामध्ये पवारसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ते राजीव गांधीच्या जवळ फार गेले. आणि अमरसिंग पण होते ना तेव्हा. अमरसिंग होते, पण जास्त वाटा पवार साहेबांचा आहे. नाही, पण अमरसिंगांना खास बोलवून घेतलं होतं राजीव गांधींनी पंजाबसाठी. पण पवार साहेबांनी करार करताना तुम्ही बघा, पवार साहेबांचा फोटो आहे की नाही बघा. त्या करारावर सही करताना ते लोंगोवाल इकडं पवार साहेब, इकडं राजीव गांधी. जुना कुठंतरी अल्बम मिळतं का बघा तुम्ही. त्याच्यात ते नॉन पॉलिटिकल लोकांनाही घेऊन बसतात. खाजगी आयुष्यामध्ये कधी पवार साहेबांना बघितलं हसताना, खुलून असताना? हा, बघितलं ना, अनेक वेळेला. अनेक वेळेला. काय एखादा प्रसंग काय, आम्ही सुरेश भट गायक, आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये एका रूम मध्ये बसलो होतो. पवार साहेब खळखळून असलेत. काय विषय काय होता? विषय काय म्हणजे प्रसंग कसा होता? प्रसंग सांगतो. गजल गाता गाता त्यांनी किती वडे खाल्ले त्याच्यावरनं आमचा विषय निघाला. जवळपास एकाने बोलला, साहेब त्यांनी 22 वडे खाल्ले. म्हटलं नंतर कोण 22 वडे खाल्ले? सुरेश भटाने. हा, त्या विषयावर दिलखुलासा हसत होते पवार. त्यावेळेचं मला ते त्यांचं गजल पण माहित आहे. कुठली? काळ रात्र होता, काळ रात्र होता होता, पुनश्य उठू आयुष्याचे पेठू मशाली. हे सुरेश भटांचंच ते कविता सामना चित्रपटामध्ये. मग ह्याच्यामध्ये जसं कौटुंबिक पवारांना कधी बघायचा योग आला ना. मी कौटुंबिक मध्ये तर फार, वहिनी इथं सोलापूरला यायच्या. हा, सोलापूरला यायच्या. तर मी कशासाठी? एकदा सुरुवात त्यांची सिद्धेश्वर यात्रा बघण्यासाठी. आमचे बनशेट्टी अप्पा त्यावेळेला कॉर्पोरेशनमध्ये पक्षनेते होते. त्यांनी म्हणायचे, साहेब एकदा वहिनीला तरी घेऊन या, बघू द्या म्हणत. त्यावेळेला आले वहिनी, सोलापूरला आले. त्यावेळेला मीच बरोबर होतो वहिनींच्या बरोबर. सगळं सुप्रिया 3 वर्षाचे होते. ते सुप्रिया माझ्याकडेच राहायची. मी त्यावेळेला कॉर्पोरेटर होतो निवडून. 1974-75 गोष्ट आहे. तुम्ही कॉर्पोरेटर होतो? हा, मी कॉर्पोरेटर होतो.
हा. पहिलं मी निवडून आलो 75ला. नाही, मी त्या विषयाकडे येतो. हा. हा, मग यात्रा बघितली हा, तुम्ही? यात्रा बघितलं. 3 दिवस मुक्काम केले वहिनी इथं. हम्म. रात्रीचा तो दारू गोळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर ते काय जेवणाचं खास जेवणाचं वगैरे काय नाही. पहिल्या दिवशी म्हणजे सोलापूरचं काय आवडलं हा, त्यांना? मटण वगैरे ते खायचेच ना. हा. मटण ते सीख वगैरे त्यांना आवडायचे. दुसरं ते मटण कढई, मटण चाप्स वगैरे. आम्ही पूर्व भागातले लोक माहीर आहेत त्याच्याबद्दल, नॉनव्हेज बद्दल. तर साहेबाच्या संगतीने कधी खाण्याचा योग आला? अनेक वेळा हा. अहो, मी बारामतीत पण मी साहेबांच्या संगतीत हा. खाल्लं मी. बारामती, माळेगावला इकडे तिकडे साहेब जवळ बसून आम्हाला हे करायचं, ए जनार्दन इकडे बस म्हणून बसायचं. इथंही सोलापूरमध्ये अनेक वेळा, माझ्या घरी आले अनेक वेळा. आता मी जिथं माझं जोडवापेठमध्ये माझं घर आहे तिथं माझ्या घरी अनेक वेळा आले. आता राहतो तिथं पण आले. वहिनी आले, साहेब आले, सुप्रियाताई आले, सगळे आले. माझं कौटुंबिक त्यांच्याशी एक नाळ जुळलेला आहे. एक ऋणानुबंधाचं काय म्हणतात तसं मी आजही त्यांच्याबरोबर माझं आहे. ह्याच बरोबर तुम्ही शिंदे साहेबांचाही प्रवास बघितलाय? हा, बघितला, पण मी एवढा त्यांच्या जवळ गेलो नाही. नाही, 2 काँग्रेस नव्हत्या तेव्हा, एकच काँग्रेस, होती. हा, एकच काँग्रेस असताना. पण तरी पण तुम्ही यांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळे त्यांच्याकडे गेले नाही. त्यांच्याकडे नाही, कुठलं असलं तरी. आणि त्यांचं मी त्यावेळेचा माझा निवडणुकीचा तुम्हाला किस्सा सांगू का? मी 74ला मी काँग्रेसकडे निवडणुकीच्या वेळेला मी तिकीट मागितलं होता. म्हणजे पार्लमेंटरी बोर्डाकडे मागितल्यानंतर माझ्या विरोधात अनेक लोक होते. कोण कोण? राजाराम कुचन म्हणून गंगाधर पंतांचे चिरंजीव होते. एक धनवान पार्टी होते. आणि ते आता विद्यमान अपक्ष म्हणून तो काँग्रेसमध्ये आलेला रामलिंग नराल होते. असं 7-8 लोक होते. आणि त्यावेळेला माझी आर्थिक स्थिती एवढी म्हणजे बरीच नव्हती. सगळेजण म्हणायचे की जनार्दनकडे पैसे नाही, तो कसं निवडून येईल, काय नाही. हे माझ्यावर फार प्रेशर आणलंय. हे मी उभारत नाही म्हणून. त्यावेळेला बेदसाहेब मिनिस्टर होते. ते मला म्हणायचे, बेदसाहेब बिचारे काय म्हणलं नाही, हेच म्हणायचे, पूर्व भागामधलं आमचं केंद्र होता, उद्योग बँकेत वगैरे बैठका व्हायचे, ते बाकीचे सगळे धनवान लोक होते. मग काय मी एक गरीब माणूस काय, त्याच्यामुळे ते मला म्हणायचे याच्याकडे पैसे नाही आणि निवडणुकीत काही खर्च करत नाही, हे असं ते सारखं होतं. एक दिवस पवारसाहेबाकडं यांनी सगळे शिष्टमंडळ गेले, त्यांनी पवारसाहेबांना काय सांगितलं, जनार्दन उभा राहत नाही, त्याच्याकडे पैसे नाही म्हणलं. तुम्ही त्याच्या पैशाचं तुम्ही बोलू नका. त्यांनी स्वतः म्हणलं का उभा राहत नाही म्हणून. उभा राहत नाही म्हणलं तर मी विचार करतो म्हणून. त्यांच्यासमोरच बोलवले मला, काय जनार्दन तू निवडणुकीला उभा नाही म्हणतो म्हणे. नाही साहेब, मी असं म्हणलं नाही, माझी आर्थिक परिस्थिती. कोण विचारलं तुला आर्थिक परिस्थिती? तू उभारतो की नाही एवढं सांग. साहेब मी उभारतो म्हणलो. काँग्रेस पक्षात तिकीट दिलं तर उभार जा म्हणलं साहेब. आणि मी उभारलो, निवडून आले. माझी आर्थिक परिस्थिती पहिल्यांदा किती? 74ला? हा, 74ला महापालिका. असताना. कोण होते महापौर तुमच्या टर्मचे पहिले? पहिलं इनुस शेख झाला. इनुस शेख? हा, हा. भीमराव रोणे नंतर त्यांनीच झाला ना. पहिल्या टर्म मध्ये तुम्ही 74ला महापालिकेत आला. महापालिका. शरद पवार गटाचे खास. हा, खास. कुठलेही पद घेतलं नाही तेव्हा? कुठलंही मी 6 वर्ष कुठलंही घेतलं नाही. मी पुंजाळला स्टँडिंग कमिटी चेअरमन करा म्हणून सांगितलं, पण मी घेतलं नाही. मी सातत्याने स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्य म्हणून होतो. म्हणजे शिफारस पुंजळांची तुम्ही केली? हा. युनुसबाई त्यावेळेस पवारांच्या संपर्कात होते? थोडं त्याच्या, आता ते नाहीत, त्यांच्याबद्दल सांगणं. काही लोकांच्या पुढे त्यांनी बोलूनही दाखवलं त्यांनी की माझ्या आधी पवारसाहेबांच्या संपर्कात जनार्दन आहे म्हणला. त्यांनी सांगितलं त्यावेळेला. काही लोकांच्या समोर त्यांच्या लक्षात आहे की नाही, पण मी उल्हास पवारांच्यामुळे पवारसाहेबांच्या जवळ अधिक गेलो. कारण पवारसाहेब आले की तो उल्हास पवार पुण्यात असला की मलाही घेऊन जायचं. मी असेल तर दिवसभर पवारसाहेबांचे तिथे कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही राहायचं. पवारसाहेबांच्या बरोबर आम्ही गदी माडगुळकरांच्या घरी गेलो आम्ही. काय तो प्रसंग जरा सांगा. काय नाही, एक कार्यक्रम होता. गदी माडगुळकर नव्हते त्यावेळेला, ते गेले होते. तो श्रीधर माडगुळकर आमच्यामध्ये आला होता काँग्रेसमध्ये. तो पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून निवड झाले म्हणून आम्हाला जेवायला बोलवलं होतं. पवारसाहेब म्हणले चल जनार्दन जेवायला जायचं. मग त्यांचं एक वैशिष्ट्य, त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी कुठलाही कार्यक्रम असेल तर तिथं न्यायचे. पुढं जेवणाचा कार्यक्रम असेल तर सांगायचे सगळे बरोबर.
5-6 लोक राहायचे नेहमी आम्ही. मी, उल्हास पवार, रामकृष्ण मोरे, सुरेश कलमाडी तर नंतर आला. तो एक डमडेरा म्हणून दिलीप डमडेरे म्हणून होता, तो जरा अपंग होता, तरी सुद्धा त्यांनी तिथले सगळे कार्यकर्ते पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे होते. मग 86च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट मिळालं नाही का तुम्ही उभारलं नाही? नाही, मी उभारलंच नाही. का बरं? आपली काय आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती त्यावेळेला. आणि पवार साहेबांना निवडून येण्याचं, आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आमच्यातले इकडचे दिग्गज लोक मला विरोध करायचे. कोण? आता ते नावं घेणं बरोबर नाही, नाही. आता काय ते सगळं राजकारण. स्वर्ग असे झालेले आहेत आता. काय ते. कोण कोण? मडूर. नाही, मडूर आमच्याच पक्षातले लोक मला विरोध करायचे. जसं की पुंजाळच विरोध केला. पुंजाळ विरोध केला आतनं छुपे. ते इरापा बोल्ली सारखे हे सगळे जे होते ना, लक्ष्मीनारायण कुचन, नाही तो त्यांचा कधी विरोध झाला नाही. ते राजाराम कुचन, हा. त्यांनी लक्ष्मीनारायण कुचन नाही, लक्ष्मीनारायण ते बोलले, हे काय अजून ते राजकारणात पण नव्हते. हा. पण इरापा बोल्लीनं मला फार म्हणजे मला कॉर्पोरेशन मध्ये पहिल्यांदा पाडण्याचा प्रयत्न त्यांनीच केला. नाहीतर मी पुंजालच्या आधी मी कशासाठी? का इतकं काय? का कशासाठी म्हणजे मी त्यांचं ऐकत नव्हतं त्यावेळेला. एक असं पूर्व भागामधला एक गट होता त्यांचा, एक 15-20 लोक निवडून आलेले सगळे सदस्य त्यांचंच ऐकायचं असं. आणि त्यांना ते आर्थिक मदत ते द्यायचे. ते त्यांच्या हातात, सहकारात सगळे सत्ता त्यांच्या हातात असल्यामुळे. पण कुचन साहेबांचं तसं नव्हतं. कुचन साहेबांनी कधी मला विरोध केला नाही. पण ही मंडळी होते सगळे, इवन सिद्धरामप्पा चिप्पा पण मला विरोध केला. असे ही लोक आहेत ना, तर खास करून तर मला सुरुवातीच्या निवडणुकीपासूनच ते इरापा बोल्लीनं मला विरोध केला. खूप विरोध आपल्याच लोकांनी आपल्याला. मला फार विरोध केला कुठे. नाहीतर मी पुंजाळच्या आधी मीच महापौर झालो असतो. पुलोद ज्या वेळेला झाला ना, त्यांनी निरोपच पाठवून दिला होता पवार साहेबांनी, जनार्दन निवडून आलं तर त्याला करायचं, नाही आलं तर दुसरं कुठलं येतं नाव विचारा. पुंजाळला केलं. हे सगळ्या गावातल्या बऱ्याच लोकांना हे उघड सत्य आहे. मग इतके जवळ असणारे, कारण पूर्वी इंनुसबाईला संधी कशी मिळाली की ते पवारांचे खास? पवारांचे एक अल्पसंख्याकातला माणूस, आणि तो फार सोबर होता. जसं की सोबर म्हणजे धार्मिकता त्याच्यात दिसत नव्हता. हा 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 धार्मिकता आहे, पण त्यांनी कुठंही त्याचं हे केलं नाही. त्यांनी एका जाहीर सभेत सांगितलं, मुसलमानांनी त्यांचा सत्कार, मुस्लिम समाजाच्या वतीनं त्याचा सत्कार केला, तर त्या सभेत त्यांनी सांगितलंय, मी जे आज आमदार झालो ते पवार साहेबांमुळे. पवार साहेबांनी मनात आणलं म्हणून मी आमदार झालो. विजापूर वेशीत ते सभा झालं होतं त्यांचा सत्कार. किती वर्ष होते पवार साहेबांच्या संपर्कात ते? आता ते मरेपर्यंत 40 वर्ष होते. हा, 30-40 वर्ष. 30-40 वर्षामध्ये एक खतखत त्यांना नेहमी टोचत राहिली, ती म्हणजे बाबा सगळ्यांनाच विधान परिषद मिळते, सगळ्यांनाच आमदारकी मिळते, पण मलाच का मिळत नाही? नाही, त्यांना दोनदा, मला का म्हणता इंनुसबाईना त्यांना दोनदा आमदारकी दिली होती. नाही, शेवटच्या टप्प्यामध्ये मिळाली. शेवटच्या टप्प्यावर मिळालं नाही. सुरुवातीला समाजवादी काँग्रेस काढली ना त्यांनी, पवार साहेबांनी. काँग्रेस, हा, येस काँग्रेस. त्यावेळेला त्यांना शहर दक्षिण मध्ये त्यांना मिळाला उमेदवारी. हा, उमेदवारी मिळाला. निवडणूक लढवला, 5,000 मतांनी गेला त्याने. त्यावेळेला तो प्रकाश एलगुलवार आला. हा, नाहीतर त्याच वेळेला त्यांचं म्हणणं काय आहे की इथं जे जातीय ह्याचं हे समीकरण बिघडलंय, ते विजापूर वेस्टच्या खाली, बुधवार बाजारच्या खाली मला मतच मिळालं, त्याला मतच मिळाले नाही असं त्याचा समज झाला. मिळाले, जे पवार साहेबांना मानणार होते ते त्यांना मतं दिलेच, पण त्यांचा समज झाला असा. दुसऱ्या वेळेला निवडणुकीला होते त्यावेळेला 3,000 मतांनी पराभव झाला. त्यावेळेला एलगुलवारच आला. तुम्हाला कधी आमदारकीची संधी मिळाली? नाही, मी विचारलंच नाही ना. मी विचारलंच नाही. कारण काय, माझं एक तर आर्थिक परिस्थिती म्हणजे उभारणार. पवार साहेब स्वतःच मला हे केले असते, आमदार उभा राहा म्हणून सगळं केलं असतं, पण त्यांना माहीत होतं माझ्याकडचे सगळे कसे आहेत काय नाही. एकदा एक प्रसंग आला असा, जनार्दन जरा तू हळू घे, किती लोकांचा म्हणून विरोध घेतो तू सगळ्यांना. आणि माझा एक स्वभाव होता त्यावेळेला, मी कोणाचा भीडभाड ठेवायचं नाही. काय माझ्या मागं पवार साहेब आहेत कुठलाही, आणि खरंच माझ्या पाठीमागं पवार साहेब होते म्हणून मी आज हे दिवस सगळ्या. पण पवार साहेब होते म्हणूनच 92 नंतरच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महापौरांची संधी मिळाली. ठरवून केलं त्यांनी.
हा. हा 96 मला महापौर ठरवून केलं त्याने. ते सगळे प्रसंग आता तो पुंजाळ नाही आहे, त्याला त्या पार्लमेंटरी बैठकीमध्ये मी बाहेर गेलो होतो. ते म्हणलं बाबुराव अण्णा चाकोत्यांचा माझा जुना वार्ड म्हणजे आम्ही लागूनच होता. इथं ओबीसी मी जिथं राहतो तो जनरल होता, इथं झालंय ओबीसी होता. त्यांच्या मुलाला सिद्धाराम चाकोत्याला उभं करायचं म्हणून ते पवार साहेबांना काय म्हणाले, साहेब इथं जनार्दनला उभं करा, मी निवडून आणतो, त्याला महापौर पण करतो, असं ते त्या सभेत बोलले सगळ्या देखत बाबुरावांनी. तर सिद्धाराम चाकोत्याला माझ्याकडे दिले, आम्ही त्याला निवडून आणलो, तिथं मी निवडून आलो, नंतर महापौर. आणि त्यांनी फार चांगल्या तऱ्हेने मला सहकार्य केलं. बाबुराव अण्णांचा स्वभाव कसा होता हो? दिलदार माणूस, हा? दिलदार माणूस. सोलापूर शहरामध्ये बाबुरावांसारखं एकदा शब्द दिला तर त्या पद्धतीनं वागणारा माणूस. पवार शिंदेचा आणि बाबुराव अण्णांचं जमायचं का? फार सख्य होता. पवार साहेबांच्या बरोबर नव्हता, पण शिंदे साहेबाबरोबर. काय वैशिष्ट्य काय? काय ते शहर उत्तरमध्ये येतात ना, हो. तालुका उत्तरमध्ये हो. त्यांची शेती आहे, तिकडं मारळी वगैरे भागामध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे, म्हणून त्यांच्याबरोबर ते राहायचे. ते तालुका उत्तर सोलापूर तालुका ते सांभाळायचे. आवर्जून पाणी खायचे शिंदे हा साहेब हा त्यांच्याबरोबर. शिंदे साहेब. आणि त्यांच्याकडे खास करून मगाई पान मगाई राहायचं. पान असायचं हैदराबाद वरून हा मागव त्यांच्या त्या लाऱ्या होत्या ना भरपूर, त्यांचे मग ह्याचा गुडुस्त त्यांचा बिझनेस, त्याचा ट्रान्सपोर्टचा धंदाच होता ना. ते मगाई पान कलकत्त्यावर नाही तर. अच्छा. हा मगाईचं वैशिष्ट्य कलकत्ता. अच्छा. शहराच्या राजकारणाकडे आपण डोकावत असताना शरद पवारांच्या एकूण राजकारणाचे पैलू देखील आपण पाहतोय. आणि जनार्दन कारंपुरे हे आपल्या सोबतच आहेत आणि ते आपल्याला पवार साहेबांच्या राजकीय डावपेच किंवा राजकीय पैलू किंवा प्रसंग आपल्याबरोबर शेअर करतायत. त्यामधलाच एक प्रसंग आपण विचारू की पुलोद आघाडी असताना सोलापूर शहरातून आडम मास्तर हे आमदार होते आणि त्यांनी पुलोद आघाडीला मतदान केलं. तो प्रसंग काय होता आणि कशा पद्धतीनं तो हाताळला? कारण तुम्ही पक्षामध्ये सक्रिय होतो. काय होता प्रसंग, कसा होता? पवार साहेब कामगारासाठी ज्या ज्या योजना आडम मास्तर घेऊन जायचे ते सगळे करून द्यायचे. तेव्हा सगळे कुठलाही असू दे, कामगाराचा कुठलाही प्रश्न असेल ना ते पवार साहेबांच्याकडे घेऊन जायचे. कामगारांचं किमान वेतन, रोजंदारीचे अनेक प्रश्न राहायचे. आमचे यंत्रमाग कारखानदारांचे किमान वेतनचा प्रश्न होता, तो पवार साहेबांनीच सोडवला. त्यावेळेला आमच्याकडं ते इन्सेंटिव्ह होता, रोज काम करणाऱ्यांना इन्सेंटिव्ह 16 रुपये काहीतरी द्यायचा होता, तोही प्रश्न त्याने. म्हणून सत्तेवर असलेले एक मुख्यमंत्री, लोकांसाठी काम करणारा एक नेता म्हणून आडम मास्तरनी पवार साहेबांच्याकडं झुकलेत आणि मतं दिलेत. आणि एकदम सेक्युलर विचारसरणीचा माणूस, विचारच नाही तो प्रत्यक्षात आणणारा एक नेता म्हणून आडम मास्तरनी पवार साहेबांना मत दिलं, मदत केली, हा मतदान केलं. हा त्यानंतर आडम मास्तरवर पक्षांतर्गत कारवाई देखील झाली. हा झाली ना. खूप मोठी किंमत मोजावी लागली त्यांना मोजावी लागलीच नाही, फक्त कारवाई झाली, परत त्यांनी घेतलं. कारवाई झालं तर त्यांना पक्षातनं काढलं असतं पूर्ण, फक्त कारवाई केली. त्याच्यानंतर त्यांना पक्षात घेतलंय, पुन्हा महत्त्वाचे पदं दिले. अनेक योजनेसाठी पवार साहेबांकडे जायचे. आताचे ते गोदूताई परुळेकर, ती योजना देखील पवार साहेबांनीच मंजूर केली ना. त्यावेळेला मी माड्याचा सदस्य होतो, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळाचा सदस्य होतो. माड्याच्या याच्यातनं साह्यातनं ते आमचे मित्र ते कोलते, ते पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष होतो मी, त्याचा सदस्य होतो ना. फार मोठी मदत, त्यांच्या मदतीनंच ते सगळं उभारलं ना. ह्याच्यामध्ये आणखी एक केवळ सोलापूर शहराच्या पूर्व भागाच्या विकासामध्ये एक सहकार क्षेत्रात असेल, यंत्रमाग उद्योगामध्ये असेल किंवा एकूणच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ह्या सर्व अंगाने विकास जर का बघायचा झाला तर जे आवर्जून नाव घेतले जातात त्यामध्ये गंगाधर कुचण असतील किंवा आडम मास्तर असतील, अशा सगळ्यांची संदर्भ येतात. एक तेलुगू भाषिक आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर जवळीक असलेला नेता जनार्दन कारंपुरे, ह्या नावाला वलय का नाही त्या विकासाची, त्या सामाजिक प्रश्नाची? का चर्चेला जात नाही हे नाव? काय योगदान दिलं नाही का तुम्ही सामाजिक? पुष्कळ दिले त्या लोकांना. हे माझ्या समोरचा पोरगा, त्यावेळेचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेत, कधीची? 74चा. हा. पार्लमेंटरी बोर्ड राहायचा, काँग्रेस कमिटी उमेदवार निवडत. त्यामध्ये
दिग्गज लोक नव्हते त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये. पूर्व भागातले. पूर्व भागातलं एक गंगाधर पंत कुचान सोडलं तर. मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेला राज्यामध्ये असं धोरण ठरलं युवकांना प्राधान्य द्यायचं म्हणून मी अध्यक्ष आहे म्हणून मला पार्लमेंटरी बोर्डाचं सदस्य म्हणून घेतलं. सगळ्यांना त्याचं फार मोठं शैल होतं. हा काल परवा पोरगा. आपण त्याच्या समोर आता मुलाखत द्यायची. अनेक लोक माझ्या घरी यायचे माझ्या तिकिटाचं मी शेवटी काय आता त्या ह्याच्यामध्ये मी काय जे युवक आहेत त्यांच्यासाठीच मी प्रयत्न केला. नाही, तुम्ही हे राजकीय प्रयत्न असतील हे मी मान्यच करतो, कारण तुमच्याकडे वरदास्त खूप मोठा होता. पण पूर्व भागाच्या विकासासाठी एक सहकार क्षेत्रातलं विकासाचा जाळा असो किंवा यंत्रमाग उद्योगाच्या बाबतीमधला असो, ह्याच्यामध्ये तुमचं योगदान काय? माझं योगदान पुष्कळ. मी शारदा सहकारी सूत गिरणी निर्माण केलंय. मी स्वतः मी त्याचा संस्थापक आहे, चीफ प्रमोटर म्हणून. आजही शारदा सहकारी सूत गिरणीवर माझं नाव आहे. आणि त्याला पवार साहेबांनी त्यातनं मधला मार्ग काढला. त्यांना माहीत आहे याला विरोधक फार आहेत. मी फार याच्यामध्ये रुबाबमध्ये म्हणजे ह्याच काय म्हणतात असं नाही, मी एक मस्तीमध्ये होतो. मी तुमच्या कोण माझ्या पाठीमागं पवार साहेब आहेत, कोण काय करतात असं याच्यामध्ये मी वागायचं. त्यामुळे मला मदत करण्याऐवजी मला मगाशी सांगितलं, पवार साहेबांनी मला एकदा म्हणले, जनार्दन थोडं तू सांभाळून घे, किती लोकांचं म्हणून विरोध घेतो, तुझा स्वभाव बदल म्हणले. साहेब करतो काय, कोण काय करतं आपल्याला. आणि मी चॅलेंज देऊन सांगतो, महानगरपालिकेमध्ये म्हणा कुठेही सार्वजनिक ठिकाणामध्ये मी रोडमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणाकडनं छदाम घेतलं नाही. मी एक लाल दमडी घेतला नाही. शारदा त्याच्यानंतर मी शारदाचं संस्थापक म्हणून मी माझं वेगळं रजिस्ट्रेशन केलं होतं. आणि धर्माना साधूल खासदार झाले त्यावेळेला. त्यांच्याकडे कुठले तरी स्कीममधले पैसे आले होते, 1-2-3 कोटी रुपये. त्याच्यातनं त्यांनी भावना ऋषी म्हणून एक संस्था, त्यांनी भावना ऋषी स्पिनिंग मिल म्हणून त्यांनी काढलं होतं. आणि मला पवार साहेबांनी शारदा सहकारी, मी साहेबांना विचारूनच ते केलं आहे, साहेब मी असं सूत गिरणी काढतो, काढ म्हणलं, मी तुला परमिशन देतो म्हणले. दिले त्यांनी परमिशन. नंतर साधुली त्यांनी म्हणलं, साहेब मी काढतो, मी काय चालवत नाही, जनार्दनला त्याच्यात मर्ज करतो आणि आम्ही दोघं मिळून करतो म्हणले. आणि त्यावेळचं उदाहरण आजही शिंदेसाहेब आहेत. त्यांनी पवार साहेबांनी शिंदे साहेबांच्याकडनं माझ्याकडं निरोप दिलं, एकाला निरोप दिला की जनार्दनला सांग ते पूर्व भागाच्या ह्याच्यामध्ये त्या धर्मणाच्या साधूच्या बरोबर त्याला काम करायला सांगा, त्याचे भाग भांडवल याच्यात मर्ज करायला सांगा आणि जनार्दन जे म्हणतं ते नाव ठेवायला सांगू आणि त्यांनी 5 वर्ष कारभार करेल तो जनार्दन असं सांगा म्हणून शिंदे साहेबांनी माझी मध्यस्थी केली. शिंदे साहेब त्या रॉयल स्टोन बंगल्यावर त्यांनी बोलवलं आहे. आता पुंजाळ नाही, आम्ही दोघंही गेलो. त्यांनी बोला साहेब म्हटलं नाही, त्यांनी असं म्हटलं, शरदरावचा निरोप आहे कारामपुरी, तुम्ही दोन्ही संस्था एकत्रित करा आणि तुम्ही चालवा, नाव तुमचं नाव बदलायचं नाही. मी शारदा म्हणून मी साहेबांना विचारून ते नाव दिलं. साहेब मी बाईचं नाव देणार, कारण काय माझे त्यांचे 1-2 वेळा संपर्क आले होते पवार साहेबांच्या आईचं. शेवटच्या क्षणी ते आजारी होते पुण्याच्या ताराचंद ह्याच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेला एकदा मला भेटण्याचा योग आला आणि त्याच्यानंतर ते मी काही म्हणजे पुस्तकामध्ये आता संदर्भ आला म्हणून विचारतो. शारदाताई ह्या कम्युनिस्ट होत्या? नाही, शेकापच्या. म्हणजे डाव्याच्याच मिळतं जुळतं, म्हणजे डाव्या विचारसरणीचं. वाक्य असं मी वाचलेलं की शरद, मी काँग्रेसच्या बैलजोडीला मतदान करत असताना माझा हात थरथरला रे. म्हणजे खरंच इतक्या कर्मठ होत्या? कर्मठ भयंकर. त्यांच्या वडील बंधू वसंतराव पवार ते निवडणुकीला उभे होते शेकाकडनं. ते रघुनाथराव खाडगिळकर त्यांच्या विरोधात ते उभे होते. पवार साहेब काँग्रेसकडनं प्रयत्न करत होते. घरात त्यांच्या चर्चा झाली की म्हटलं, शरद तू काँग्रेसचा आहे, तू तिकडंच प्रचार कर, तिकडंच हे कर. त्यांच्या वडील बंधूंनी त्यांना, आईने पण परवानगी दिली त्यांना. आणि हे पडले त्यांचे वडील बंधू, निवडणुकीत हार झालं त्यांचं.
पराभव झाला तरी सुद्धा त्यांनी कधी हे म्हणलं नाही त्याला. म्हणजे तो संदर्भ बरोबर आहे. 100% क्या बरोबर. बात आहे. म्हणजे आई शरद पवारांच्या आईचं नाव हे शारदा हा, सूर्य. शारदा. हा. म्हणून मी साहेबांना असं न विचारता दिलं नाही, साहेब माझी इच्छा आहे म्हणलं. कशाला देतो माझ्या आईचं नाव, साहेब माझी इच्छा. बरं ठीक आहे ठीक आहे दे तू म्हणले. मी आप्पासाहेब पवारांना विचारलो, आप्पासाहेब मी असं तुम्ही कशाला, कोण तुम्ही? तिचे मुलं खंबीर आहे तिच्या आईचं नाव, त्यांच्या आईचं नाव द्यायला. म्हणलं साहेब तुम्ही भरा, तुमचं शरदराव भरा, देऊ नका असं मला तुम्हाला सांगणं आहे म्हणून. दिलो आम्ही आणि अत्यंत कमी भांडवलामध्ये आम्ही चालू केलं. आम्हाला MSC बँकेने कर्ज दिला आम्हाला. किती होतं कर्ज? कर्ज होता फक्त 5.5 कोटी रुपये. 5.5 कोटी फक्त. इतकं कमी? हा. अगदी DCC मध्ये तुम्ही हात मारला असता तर 100-200 कोटी आरामशीर मिळाले असते. 550 कोटी रुपये आणि बाकीच्या याच्यावर आम्ही मिल उभा केला ते. हा, याच्यात माझ्या बरोबर गंगाधर पंतांचाही त्याच्यात वाटा आहे. गंगाधर पंत कुचनही त्यात मदत केली, भरपूर केले. तो आमचा सत्यनारायण बोल्ली पण उद्योग बँकेकडनं मदत केली. धर्माना साधूल त्या काळी खासदार होता, ते दिल्ली, सोलापूर, मुंबई अशाच वाऱ्या होत होते. मी पूर्ण लक्ष देऊन ते मिल उभं केलं. सुरुवातीचे 5 वर्ष अत्यंत चांगल्या तऱ्हेने चालवलं, नफ्यात होता. आणि 5.5 कोटी रुपये 18% व्याजाने आम्ही कर्ज घेऊन ते मिल उभं केलं. 18%. आम्हाला त्या काळात जर आम्हाला मिळायचं 12 कोटी रुपये जर आम्हाला भाग भांडवलच्या माध्यमातून एक रकमी दिला असताना ती मिलची अवस्था आज अशी झाली नसती. ते 12.5 कोटी रुपयाचं आज 27 कोटी रुपये करून बसलेत ना. 5.5 कोटी रुपये आम्ही भरले. तसं जेवढं भाग भांडवल आम्हाला मिळालं ना, प्रत्येक वर्षी आम्ही त्याला 1-1 कोटी रुपये MSC बँकेला परत केला आम्ही. पण जे व्याज वाढलं, व्याजावर व्याज वाढलं आहे, त्यामुळे ते मिल अडचणीत आलं आणि ते मिल त्यांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यात काही लोकांनी हे कारंपुरीच्या हातात राहू नये म्हणून कुलूप घातला आहे. त्याशिवाय आणखी काही योगदान पूर्व भागासाठी? त्यांच्या अनेक सहकारी सोसायट्या होत्या, त्यांच्या बँका होत्या. त्याला ज्या वेळी आता पॉवरलूम कारखानदारांचे लाईट कनेक्शनच्या बाबतीत सवलत पाहिजे होती, ते मिळवून दिलो मी. त्यांच्या कारखानदारांना विचारा. दिलीप वळसे पाटील ऊर्जा मंत्री होता, दिल्लीला गेला होता आणि ते मीटिंग कॅन्सल करा म्हणून काही लोक नाही म्हणलं. त्यांनी फोन केला तिथनं, ते बैठक घ्या, तो माझा जुना सहकारी आहे. त्यांनी बैठक घ्यायला लावली, 8 दिवसांनी बोलावले आणि ते आम्हाला द्यायची सवलत त्यांनी सुरू केलाय. थांबवलं नाही त्यांनी, ऑर्डर काढला, ती सवलत द्या. पवार साहेबांच्या सांगण्यावरून. तुमच्या सांगण्यावरनं आणि पवार साहेबांनी एक घोषणा केली, ती घोषणा मला आजही आठवते. पुंजाळ ग्राउंडवर SBC विद्यार्थ्यासाठीची घोषणा. काय प्रेझेंटेशन केलं होतं तुम्ही तेव्हा पवार साहेबांना? काय सांगितलं होतं? SBC हा गरीब वर्गात आलेले विद्यार्थी आहेत. आमच्याकडं काय एक वेळचं जेवण पण नसतं कामगारांच्याकडं. त्यांना हे सवलत दिलंच पाहिजे, हे सगळं आम्ही सांगितलं. कामगार, विडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांचीच मुलं ना त्यावेळेस शिकणारे आमच्याकडं जास्त आणि मुली पण त्यावेळेस शिकत होते. आता बघा तुम्ही, आता आजच्या परिस्थितीमध्ये एक मुलगी पण बिड्यावळत नाही. सगळे कॉम्प्युटरवर काम करतात सगळे. 20,000 मुली आज पुण्याला सेटल आहेत. 20,000 मुली. प्रत्येक मुलगी आज 1,00,000, 2,00,000, 1,50,000, 3,00,000 ह्या याच्यावर ते काम करतात. आणि कुठं नसलेलं हे आमच्या त्या मुली शिकल्यानंतर लग्नाला कोण विचारायला आला ना, माझ्या पगारीतला 25% वाटा माझ्या आई वडिलांना द्या म्हणतात. याच्या पाठीमागं ही पवार साहेबांची, म्हणजे ती इथल्या 4,000 इंदिरा गृहनिर्माण, म्हणजे आता मार्केट यार्ड जवळ जे आहे घरकुल आहे, ते पवार साहेबांच्याच असते ते उद्घाटन केलंय. त्या वेळेला मोकळ्या जीपमधनं इतकी मोठी मिरवणूक पवार साहेबांच्या डाक बंगल्यावरनं या वसाहतीपर्यंत निघालेलं होतं. पवार साहेब इतकं मनसोक्त खुश झाले त्यावेळेला. त्यांनी डाक बंगल्यावर आल्यानंतर सांगितलंय, आम्ही नव्हतो, आम्ही तुळजापूरला दर्शनाला गेलो होतो वहिनी. काय प्रतिभा माझी, काय मिरवणूक निघाले म्हणलं. पवार साहेबांचे वाक्य आहेत. ते फार मोठं त्यांनी काम केलं. ते त्यात सरकारी सवलती मिळवून दिल्या, सगळं काय. आणि आमच्या पूर्व भागामध्ये सहकारी संस्था टिकायला पाहिजे म्हणून भरपूर मदत केली. पण औद्योगिक बँक बंद पडण्यामागचं कारण ते राजकारण आहे. कुणाचं? आता काय, मला त्यांची नावं माहीत नाही,
पण केलंय की पूर्व भागातल्या तेलुगू भाषिकांचं वर्चस्व राहू नये म्हणून. म्हणजे मराठी भाषिकानं केलेलं राजकारण आहे कोण केलं मला माहित नाही. असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही असं नाही, मला कोण केलं माहित नाही. माहित नसताना कशाला आपण मराठी भाषिकांनी केलं असं म्हणणं. त्याच लोकांनी आम्हाला केलं ना, चव्हाण साहेबांनी मदत केली आम्हाला. हो, मी तेच म्हणतो ना, तुम्ही ठरवलं असतो तर पवार साहेबांनी तुम्हाला खूप मदत केली असती. हा केली ना. त्याच्यानंतर ही बंद पडल्यानंतर 45 कोटी रुपये MSC बँकेकडनं द्यावा म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं तिथं ठराव करून त्यातले काही पैसे, काही कोटी रुपये द्यायला लावले. पण आमच्या तिथल्या त्या काळच्या म्हणजे गंगाधरपंत कुचन सोडून त्या काळच्या लोकांनी ते व्यवस्थिशीर त्याचा उपयोग केला नाही. म्हणून आता 100 कोटी रुपये मिलची कसं मातीमोल भावाने विकलं गेलं. 15 कोटीला विकलं, 100 कोटी रुपये. आज तर 1500 कोटीची मालमत्ता आहे. ते अक्कलकोट रोडवर वसलेलं ते मणिधारा वसाहत जे आहे, 1500 कोटीचं आज किंमत काय तिथं? 6000 रुपये फूट आहे. एक वैशिष्ट्य आणखी आहे की बाबा तुम्ही पवार साहेबांचे इतके जवळचे, महापौरांची संधी मिळाली, महापौर म्हणून संधी पवार साहेबांनीच दिली. मग पवार साहेबांच्या ताकदीचा एक महापौर म्हणून सोलापूर शहराच्या विकासाला गती देणारं, योगदान देणारं, किती आठवणीत राहणारं असं एखादं काम कुठलं? तसे पवार साहेबांनी बाहेर पडल्यानंतर विजन 2020चा सोलापूर शहरातल्या सगळ्या उद्योगपतींचं एक बैठक दमाणी सभागृहाच्या आम्पी थिएटरमध्ये घेतलं होतं. ते म्हटलं तुमच्या कुठल्या, मी आज विरोधी पक्षात असलं, ते विरोधी पक्षाचे नेते होते, त्यांनी सगळ्यांना सांगितलं आज मी विरोधी पक्षाचा नेता असलो. म्हणजे तुम्ही महापौर असताना पवार साहेब विरोधी पक्ष नेते होते? हा, विरोधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते. अच्छा. हा. त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगा, मी ते सगळं स्कीम लोकांसाठी जे आहे ना ते मी निश्चित करून तुम्हाला सोलापूरचं विजन 2020 असं त्यांनी 2 तासाची बैठक घेतली होती. म्हणजे ते कार्यक्रम म्हणजे तुमच्या स्मरणात आहे? हा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ज्या वेळेला कॉर्पोरेशनमध्ये निवडून आलो, ते मार्कंडेय स्विमिंग टँक जे आहे ना, ते बऱ्याच लोकांनी त्या काळी 27 लाख रुपये त्या स्विमिंग टँकसाठी लागणार होते. मी आणि पुंजाळ त्या पिंपरी चिंचवडला एकदा गेलो होतो आम्ही. ऑलिम्पिक टाईपचा तो स्विमिंग टँक बघितल्यानंतर आम्ही बऱ्याच दिग्गज लोकांशी आम्ही विरोध घेतला. आणि ते आमचं बजेट त्यावेळेस फार तुटपुंज होतं. सगळे म्हणून एवढे 27 लाख रुपये, 27 लाख म्हणजे आता काहीच नाही, एका वार्डाच्या विकासाला देतात. आता 27 लाख रुपये ते सगळं तिकडंच करायचं का? विरोध करा नाही म्हटलं. मी पुंजाळनी त्यावेळेला आयुक्त सुंदरम म्हणून होते, मी पुंजाळ म्हणलं नाही साहेब आम्हाला हे पाहिजे, आमच्यासाठी मागत नाही, भावी पिढी आता तिथं म्हणजे इथं कॉलेज आहे, आपला पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झाला आणि वालचंद कॉलेजची एक शाखा तिथं चालू झालेलं, तिथले विद्यार्थी वगैरे. आणि आज ते स्विमिंग टँक झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तिथं स्विमर तयार झाले, खेळाडू तयार झाले. कसे आज ती अवस्था कशी आहे, आज त्याच्याकडे बघण्याचं कोणाचं हेच नाही. कारणपुरी साहेब एवढं राजकारण केलंय, 50 वर्षाचा म्हणजे तुमच्या अनुभवाचा शिदुरी आहे, त्याच्यामध्ये असं कधी जाणीव झाली का की तुम्ही तेलुगू भाषिक असल्याचे अडचण होते कधी कधी तुम्हाला मराठी भाषिकांमध्ये? नाही, मला कधीच जाणवलं नाही. मला कोणी, कारण काय, हे याला पवारसाहेब मदत करतात म्हणून मला कोणी अडवायचा प्रयत्न केला नाही. मला कोणी, आता बाबुरावनाच आता मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, माझे शेजारी होते, त्यांनी इतका दिलदार माणूस, त्यांनी कधी काय पवारसाहेबांच्याकडे काय काम असेल ना, सकाळी यायचं, चल जनार्दन आपण शेतावर जाऊ म्हणायचे, जाऊन तिथं गप्पा वगैरे अरे सांग रे एवढं शरदरावांना सांग म्हणायचे. इतका दिलदार माणूस. म्हणजे मराठी भाषा ही तितकीच अगदी निखळ होती तुमची? तेवढंच. कोण काय कधी अगदी म्हणजे उच्चारामध्ये बदल वगैरे व्हायचा नाही? असंच मी आता जसं बोलतो तशीच. म्हणजे बहुतांश वेळ हा तुमचा मराठी भाषिकांमध्येच गेलाय? हा, मराठी भाषा. आणि माझं वाचन करायचं फार मोठं नाद आहे ना. आता पूर्व भागामध्ये ते पूर्व भाग सार्वजनिक वाचनालय त्याचा फाउंडर आहे. आता उद्याच्या 4 डिसेंबरला आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. आत्ताही मी लोकांकडे जातो. तर परवा आमचे सगळं सहकारी मित्र मिळून गेलो, बालाजी सरोवरने त्याला 20 लाख रुपये दिले अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यात, आणि प्रणिती शिंदे लिफ्टसाठी 26 लाख रुपये दिले त्या पूर्व भाग सार्वजनिक वाचनालयासाठी. आम्ही अजून एका याच्यात बोलतोय, त्या ठिकाणी एका अम्फी थिएटर करायचा आमचा विचार आहे. त्याला एकाने 50 लाख रुपये द्यायचं कबूल केलं.
तुम्ही या, तुम्हाला सगळ्या पत्रकारांना या पुढच्या आठवड्यात आमचं निमंत्रण आहे, दाखवतो आम्ही काय केलंय विद्यार्थ्याचं. MPSC UPSC सगळ्या याच्यासाठी, पोलीस भरती याच्यासाठी आमच्याकडे 100 मुलं मुली शिकतात आता. महापौर साहेब, ह्या दरम्यानच्या काळामध्ये कुठल्या वरिष्ठ नेत्यांना भेटायचं आणि बघण्याचा योग आला? माझे वरिष्ठ नेते पवार साहेब होते. नाही, त्यापेक्षाही राजीव गांधी, सोनिया गांधी, असे कुठले? नाही, मी बाळासाहेबांना कधी बघायचा योग आला? योग आला लांबून. लांबून. हा, राजीव गांधींना आम्ही भेटलो. राजीव गांधींना बिदरच्या सभेत गेलो होतो, आम्ही बरोबर होतो त्यांच्या. मी संजय गांधींच्या जवळ फार होतो, मी उल्हास पवार वगैरे फार. त्या काळी त्यांनी कुठेही असलं तर उल्हास हा जाव म्हणायचं, तो उल्हास मला पण घेऊन जायचा. हा, ते तेवढ्या मोठ्या नेते मी. आणि मी इंदिरा गांधींना पण भेटलो दिल्लीला. सफदरजंगला होते ना त्यावेळेला मी. तो एक किस्सा सांगा की मला, की इंदिरा गांधींनी सोलापूर दौऱ्यावर आल्यावर साडी हा. ती घातलेली कुठं आणि कशा पद्धतीने, आणि ती साडी का का करावं लागली, ती का घालावी लागली? त्यांना ती साडीची एक दौरा कुठं होता? सुरुवातीला बनशेट्टी महापौर असताना आलेत ते. हा, ते निवडणुकीच्या काळात. हा, इरकलची साडी नेसली त्यांनी त्या काळी. हा, फार मोठा. कोण नेसवली होती ती? आमच्या इथल्याच पुढाऱ्याने. इरकल इथं जवळच आहे ना, विजापूरच्या पुढे. आणि इथं त्याच्या पाठीमागची भावना आहे. इथं हा सर्व भाषिकांचा शहर आहे. सर्व हिंदू म्हणजे तेलुगू, मराठी, मारवाडी सगळ्या भाषिकांचं त्यावेळेला आहेच, आजही आहे. इतकं सगळं झाल्यानंतर कुठलीही पदं न घेता आज तुम्ही राजकीय प्रवास 50 वर्षाचा पूर्ण केलाय. असं कधी वाटतं की हे राहून गेलं, हे मिळालं नाही? मी पद मिळालं नाही मिळालं याचा खंत कधी बाळगला आमदार किती नाही. काय ते बघा, मला कुठं अडलं तर ना, मी आमदार व्हायला पाहिजे, खासदार व्हायला, माझे कामच होतच होते ना. मी पवार साहेब माझं माध्यम, मी साहेबांकडे जायचं, साहेब असं सगळं ठीक आहे, कोणाला सांगावं लागेल, सांगितलं की ते लगेच फोन करून सांगायचे असंच आहेत, ते सोलापूरचे माझे महापौर आहेत आणि ते यूथ मधला यूथ चळवळीत आहे, त्यांच्याकडं मी जायचं, ते कामं करायचे. हा, ते असं कधी मला आमदार असेल तरच काम होतं असं मला काय कधी वाटलं नाही. फक्त त्यांना ते मान मर्तब. आत्ता त्या काळच्या आमदारांचा आत्ताच्या आमदारांचा बघितल्यानंतर मला फार वाईट वाटतंय. काय वाईट वाटतं? त्यावेळच्या आमदारांना काय, त्यांना शहर अध्यक्षांना काय मान मर्तबा महत्व होता. आणि आमदारांनाही काय होत, मी बघितलंय, मी सचिवालयामध्ये बघितलंय, एखादा आमदार जरा वरिष्ठ असेल किंवा त्याचं वजन असेल तर ते मंत्री त्यांना दारापर्यंत सोडायला येतात. उठल्यानंतर दारापर्यंत त्या आमदाराला सोडायला यायचे. आता काय सगळं गर्दी गंमतच आहे तिथं. काय बदल दिसतो का हो राजकारणामधला? भरपूर बदल आहे. काय बदल दिसतो? काय बदल दिसतंय? लोक आता आमदाराकडे कुठलं काम न्यायला पाहिजे, कॉर्पोरेटरकडे कुठलं काम न्यायचं हे लोकांनाच माहित नाही ना. आता काय, फक्त म्हटलं तर पक्षी वाटेल तुम्हाला, हिंदू मुसलमान, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, याच्या पलीकडे काय? विकासावर भाष्य करणार काय विकास काय करता म्हणून सांगा ना. विकास काय? तसं बघितल्यानंतर सोलापूर शहर एकेकाळी महाराष्ट्र राज्यामध्ये 4था नंबरचं शहर होतं. आज खालनं 4था आहे, खालनं 4था. काय वाटतंय? मुंबई पुणे ठाणं सोलापूर. आता काय, इथं इतकं पोटेन्शियल असताना देखील याला असं सोलापूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं एक शहर दाखवा की 5-6 हायवे जोडलेलं शहर सोलापूर आहे. विमानतळाला एवढं किती आपल्याला विनंती करावं लागतात, विमान चालू करावे. दुर्दैवी किती, सोलापूरमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे. कोणीतरी येते, 200 बस तुम्ही ते कचरा कुंडीत टाकल्यासारखं त्याचं स्क्रॅप केलंय. किती मोठं JNT कडनं. ह्याच अनुषंगाने विचारतो, तुम्ही अगदी जवळनं बघितलं 40 वर्षात पुण्याचा विकास झपाट्याने का आज सोलापूरचा का झाला? का इथलं आम्ही सोलापुरातले नागरिक देखील कमी पडले. नागरिक आणि नेतृत्व. हा, नागरिक आणि नेतृत्व. कुणाकडे होतं नेतृत्व? आता नेतृत्व जे आमदार म्हणून काम करतात, जे कोणाकडे होतं? 40 वर्ष काँग्रेसकडे होता. कोण होते म्हणजे काय करणार हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. नाही, आम्हाला माहित नाही. आता शिंदे साहेब खासदार मिनिस्टर होते, तरी सुद्धा त्यांच्या परीनं जे काय काम करायचं त्यांनी केलं ना.
केलं नाही असं नाही आहे. आता JNTPCचे ते जवाहरलाल, हे बघा याच्या पाठीमागं राजकारण आहे, नेतृत्व याच्या पाठीमागे तुम्हाला पण माहित आहे. शिंदे साहेबाला कुठल्या किती अडचणींना तोंड देऊन त्यांना करावं लागतं. शिंदे साहेब एकदा माझ्याशी बोलले, माझ्या अडचणी काय आहेत, काय अडचण आहे इथलं महाराष्ट्रातलं राजकारणातलं फार मोठा अडचण आहे. म्हणजे शिंदे साहेब मेजॉरिटी आणून देखील त्यांना मुख्यमंत्री करत नाही. म्हणजे त्याच्यातच सगळं आलं. दलित असल्याचं शल्य किंवा ताकद कमी पडल्यामुळे हे सगळं झालं. हे समजून घ्या तुम्ही. त्यांनी आणून देखील त्यांना केलं नाही. त्याच्या पाठीमागचं तुम्ही लोक तेच आहे, मानसिकता तीच आहे लोकांची. म्हणून शिंदे साहेब आता नेक्स्ट टू PM होते. ते मनमोहन सिंगांच्या सहीला जेवढं महत्व होतं त्याच्यापेक्षा तुसभर जास्त म्हणा. पार्लमेंट नेता होता, लोकसभेचे नेते होते. त्यांच्या मी बघितलं दिल्लीला, त्यांच्या सहीला अरे लीडर का सही आहे, कुठलाही काम थांबत नव्हता. आणि त्यांना आहे ना, जगजीवनराम पंतप्रधान झाले असते, दुसरे कोणी, हे त्याच्यातले सगळे आजही देशभरातलं राजकारण पुन्हा फिरून फिरून तिथं तेच आहे, पुढची गोल आहे म्हणल्यासारखं. म्हणजे जातीवरच येऊन थांबतात. हा, हे वाईट वाटतं का हो साहेब? हे सगळं भयंकर वाईट वाटतो. म्हणजे वैचारिक पातळीवर एवढं आपण मोठमोठं बोलायचं सांगतो. आज शेवटी आपण तिथंच आहे. आज भारत देश इतकं म्हणजे प्रगती झालेला आहे. आपलं ते सिंदूरचं भांडवल करतात ते सगळं 60 वर्षात काँग्रेसने काहीच केलं नाही असं मी पक्षीय राजकारण. आजही पवार साहेबांच्या संपर्कात गेलं तर परिचय हा आहे, विचारतात विचारतात की कुठं काल आले त्यावेळेला हा. सगळे इथं होते. जाताना मी एकटा निघालो होतो, असा ते निघालेत, जाताना असा हात वर करून गेले. मी होते अनेक लोक, मी पाठीमागं बघितलं नाही, हार न वाजवत होते. असं आहे, जातो करतो मी. त्यांच्याशी माझे वहिनींशी आमचे कौटुंबिक संबंध आहे. मला माझ्या आईसारख्या त्या इतक्या ह्याच्याने मला वागवलेलं, भयंकर माझ्यावर प्रेम केलेलं. आजच्या तरुणाला काय सांगा? आजच्या तरुणांनी विचारसरणी नसलेल्या लोकांच्या पाठीमागे जाऊ नये. कशी विचारसरणी? आपल्यासाठी काहीतरी, मी शहरासाठी काय करणार, या विद्यार्थ्यांसाठी काय करणार, याच्यासाठी काम, सोलापूरमध्ये उद्योगधंदे आणेन, सोलापूरचा विकास करेन, याच्यासाठी काम जो करतो त्याच्या पाठीमागे करा. आम्हाला विमानतळ बांधून कुठलं विमान येतंय, काय येतंय, कधी येतंय, साधं मुंबईला तुम्ही विमान देता, दुपारी 2ला जाऊन उतरायचं, काय काम होतं सांगा? म्हणजे तोंड पुसल्यासारखंच ना. आता जिथं तुम्हाला पाहिजे, हैदराबाद, बेंगलोर, तिरुपतीला, तिकडं तुम्हाला पोटेन्शियल आहे. लोक जातात देवधर्माला, जातात, विमानाची तिकीटं काढून जातात, ऐपत नसतानाही विमानाची तिकीट काढून जातात. मग ते करा ना. आता एवढं किती हजार आता एकर तुम्ही जागा घेतला तिथं बोरामणीला, कशासाठी तुम्ही करत नाहीत? आला ना तुम्हाला इथं पक्षीय राजकारणापेक्षा लोकांना उपयोग पडलेलं ते राजकारण करा. ते तुम्ही इकडं कार्गो केलात ना, किती पोटेन्शियल आहे इथं सोलापूरचं, बोरामणीचं, करायचंच नाही ना. पैसे तुम्ही प्रायव्हेटला द्या ना. हैदराबादचा विमानतळ अदानीला दिलं तर होऊन जातं. हा द्या ना, तुमच्या बाजूलाच बसलंय. किती वाढेल हो सोलापूर. काय सांगाल आजच्या तरुणाला? आजच्या तरुणांनी नुसत्या घोषणा देणाऱ्या, हे चॉकलेट देणाऱ्या, कॅडबरीज देणाऱ्या लोकांच्या पाठीमागे जाऊ नये. आपल्याला आपल्या कामाला, आपल्या हाताला काम दिलं पाहिजे. जे शिकून आज इथनं मायग्रेट होतात, पुण्याला जातात, चेन्नईला जातात, हैदराबादला जातात, बेंगलोरला जातात, देशभर विखुरले गेलेले आहेत, त्यांना इथं स्थानिक याच्यामध्ये, इथं सोलापूर शहरामध्ये उद्योग मिळाला पाहिजे. आई बाबापासून वेगळे झालेले आहेत. एक मुलगा असेल तर इथं म्हातारी कोतारी सगळं इथंच आहे. आता पेन्शनर लोकांचं शेअर झाल्यासारखं हे झालेलं आहे. तुम्ही याच्यात बदल करण्याचा तुमच्या हातात आता एवढं सत्ता आहे. मी देवेंद्र फडणवीसच्या जवळ आहे, मी उजवा आहे, डावा आहे म्हणण्यापेक्षा इथं काहीतरी मोठे मोठे उद्योगधंदे आणा आणि नवीन विमानतळ चालू करा. मग सोलापूर शहर आता होतं म्हणल्यानंतर आमच्या कुंभारीच्या या परिसरातले जमिनीचे रेट वाढले. तुळजापूर रोडचे परिसर, पुण्या रोडचे तर कोट्यावधी रुपयाने एकरीचा रेट वाढला. विजापूर रोडचा असंच झालेलं आहे. आता तुम्ही त्यांच्या तिथं जे जमिनीचे भाव वाढतात, तसं इथं शिकून चाललेले मुलं बाहेर जातात, त्यांचा भाव इथं वाढवा की. त्यांना एखादी IT क्षेत्र, मोठे 2-4 कंपन्या आणू शकतात. मी करणार ही जागा, त्या ह्याच्यातच तुमचं झालं. जिथं आता हिंजवाडी, तिथं साखर कारखान्याचं भूमिपूजन होऊन तिथनं ते साखर कारखाना काढून तिथं IT इंडस्ट्रीज केलं. इथं जवळ याच्यात राजकारण आणू नये.
हे का ते कुठं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथं तुम्ही चांगलं, आता कुंभारी, आता तिथं हजारो एकर लोक शेतकरी तुम्हाला जमिनी द्यायला तयार आहेत. मी स्वतः 1500 हेक्टर जमीनच्या संमती मिळवून दिलेत. माझी पण जमीन आहे, माझी जमीन जाता म्हणून मला हे नाही, पण उद्योगधंदे येतात, लोकांना काम मिळत आहे, आमच्या तरुण पिढीला चांगलं भवितव्य आहे म्हणून तुम्ही करायला, लोक सांगायला पाहिजे. यांनी आज पवार साहेब 57 वर्ष निवडून येतात. मी दुसरं इलेक्शन बघितलं त्यांचं. पहिलं इलेक्शन सांगायचे, जिथं मुक्काम असेल तिथंच त्याच्या घरी बाहेर अंगणात खाटावर झोपायचे, त्याच्याच घरी जेवायचे आणि दुसऱ्या दिवशी उठून प्रचाराला जायचं. लोकांमध्ये उत्स्फूर्त. आता तुमचा आमदारकी संपलं की रामराम करतात, कोण आहे, काम आहेत म्हणून तुमच्याकडं कुठली कामं घेऊन येतात? बदली, बढती, टेंडर. विद्यार्थ्यांच्यासाठी काय करता सांगा मला. या तिन्ही मतदारसंघातल्या खासदारांनी विद्यार्थ्यासाठी तुम्ही काय केलं सांगा. शिकून बाहेर आलेल्या विद्यार्थ्यासाठी काय केलं, विद्यार्थिनीसाठी काय करता. फार मोठ्या संख्येने आता पूर्व भागातला तेलुगू भाषिक, तेलुगू म्हणजे पद्मशाली नाही, आता स्थलांतरित व्हायला तेलुगू भाषिक भयंकर ओलाले तो. हा. आता तिकडं मी परवा रेवंत रेड्डीला भेटलो ना, ते म्हणतात तुम्ही या इकडं, तुम्हाला जमीन देतो, पैसे सगळे देतो म्हणतात त्यांचे. म्हणजे तशी परिस्थिती पण राहिली नाही. स्थलांतराचं प्रमाण जास्त वाढलंय, शिक्षणाचं प्रमाण कमी झालंय, रोजगार नाहीये. अहो आता आमच्याकडं 32,000 पॉवरलूम होते सोलापूर शहरामध्ये. चादरी, आम्ही मुंबईला कधी कामानिमित्त सेक्रेटरीएटमध्ये जायचो ना, कुठल्या म्हणजे सोलापूर, एक 5 चादर द्यावं साहेब, कुठलं काम आहे सांगा, पटकन ते करून द्यायचे. आता इथं चादरच आता नेसताना तेलुगू भाषिकांचा धंदा परप्रांतीयांनी घेतला असं म्हणतात, खरं आहे? हा, परप्रांतीयांनी घेतला, त्यापेक्षा आला मार्केटिंग नाही. आता हे फार दिवस टिकणार आहे आमचं चादर. एकदा तुम्ही चादर घेतलं तर 10-15 वर्ष टिकतंय चादर आमचा. नाही, क्वालिटीचा भाग नंतरचा, पण परप्रांतीयांनी घेतला किंवा आता परप्रांत नाही, एवढं नाही. पूर्वी परप्रांतीय हरियाणा आणि पंजाब मधल्या लोकांनी घेतला होता, पण आता त्यांचंही चालत नाही. तमिळनाडू, हा त्यांचं मारवाडी, आता तिथे नाही, सगळे मारवाडी नाही, तमिळनाडूमध्ये पण चालायचे, तेही चालत नाही. आता पॉवरलूम धंदा फार कमी झाला. सोलापुरातलं चादर आता पूर्व भागाचं आताच, पूर्वीचं वैभव आता नाही, असलेलं वैभव हे पुढील काळामध्ये राहील की स्थलांतरित होईल? पुढील, मला तर शंका वाटतं, सोलापुरातलं जे पॉवरलूमचं वैभव पुढील काळात राहणार नाही. तेलंगणाला पण जाणार नाही, तेलंगणाला पण जाणार नाही, लोक जाणार नाही, जाणार नाही. इथंच काय, आता आमचे एवढे मोठे मोठे कारखाने होते, काहीतरी उद्योग करत बसेल. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो, त्यांची दुसरी पिढी सगळे उच्च शिक्षित होऊन बाहेर जातात. अमेरिकेला जा, कुठं जर्मनीला जा, नागपूरला जा, चेन्नईला जा, बेंगलोर, असेच आहेत. 20,000 कुटुंबात 20,000 मुलं इथनं स्थलांतरित झालेले आहेत. मागील काही 10-15 वर्ष नेतृत्व नव्हतं तेलुगू भाषिकांना, ते आता तेलुगू भाषिकाचं नेतृत्व मिळालंय. काहीतरी समाजाची प्रगती वेगळ्या दिशेने, वेगळ्या पद्धतीनं होईल असं वाटतं. केलं तर होईल, केलं तर होईल, केलं तर होईल हे नक्की, पण होईल का असं वाटतं? होईल ना. त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक एक आराखडा तयार करा. इथं पहिल्यांदा तुम्ही इथनं जे ब्रेन ड्रेनेज होतं ते थांबवा. त्यांना इथं काम मिळालं तर, आता इथं वयस्कर झालेल्या आई वडिलांना इथं एकट्याला सोडता, त्यांच्यावर काय, आणि तुम्ही तिथं जाऊन राहता, हे सगळं कसं राहायचं? तुम्ही तिथं तुमचं बघायचं. सुरुवातीला तिथं 30,000 40,000 असं पगार मिळतं. गेल्या तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये मिळत नाही. काही वर्षानंतर तुम्हाला IT क्षेत्रामध्ये तुमचा इम्प्रूव्ह होतो. जर तेच मुलं जर इथं राहिले तर 50,000 मध्ये भागतं. त्या आई वडिलांच्या समोर राहता तुमचं. आता असं नाही ना. काय सल्ला द्याल नेतृत्वाला? नेतृत्वाने इथं ते बाहेर जाणारे लोक आहेत, त्याच्यासाठी तुम्ही इथं उद्योगधंदे चालू करा, विमानतळ चालू करा. आजूबाजूला आपल्याकडे इतकी आता तुम्ही पुण्याच्या सराउंडिंग परिसरामध्ये 60 किलोमीटर वाढलेला आहे. मी पूर्वीपासून 50-60 वर्षापासून पुण्याला जातो. किती आमचं ते शंकरशेठ रोड, सोलापूर किती वाढलं त्या मानाने? वाढलेलं नाही, 8 किलोमीटर. आपण 10 मिनिटात शहराच्या हद्दीच्या बाहेर पडतो. तिथं 2 तास लागतात. 2 तास. हडपसरवरनं तुम्ही डेक्कनला जायचं किंवा कुठंतरी भवानीपेठ किंवा बाजीराव पेठेत जायचं म्हटलं तर 2 तास, 2-3 तास. स्टेशनला जायचं म्हटलं तरी सुद्धा लागतं. म्हणजे एकूणच थोडक्यात नेतृत्वाची मर्जी किंवा नेतृत्वाचं एक वरदास्त
किंवा नेतृत्वाची वचक शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महत्वाची असते. 100%. आता सगळेजण म्हणतात ना देवाभाऊ हे करणार ते करा, पक्ष बघू नका म्हणतात ना, ते सगळे तुम्ही करणार आहात तर करा. तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला सांगायला जायची गरज नाही. आता जे म्हणतात मतं तुमच्या म्हणजे ते स्वतःहून आम्ही तुम्हाला दिलं म्हणतील. मतदान कामाला मोल द्या, माझं म्हणणं आहे. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात असं की बाबा शहराच्या आणि जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातले जे काही घडामोडी आहेत, अगदी इतिहासातून, पुस्तकातून, संदर्भातून, एखाद्याच्या वक्तव्यातून आपण ऐकतो. पण आज प्रत्यक्ष शरद पवार म्हणजे थोडक्यात काय की एखादं नेतृत्व मोठं झालं की त्याच्या नेतृत्वाखाली असलेले एक कार्यकर्ता किती उर्मीने आणि ऊर्जेने भरलेलं असतं. हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 80 वर्षाचा तरुण. 2 तास झाले पवार साहेबांचं कौतुक आणि पवार साहेबांच्या कामाचं आवाका सांगण्यामध्ये त्यांचा आजही दमछाक झालेला आहे. आजही मी आणखी काही प्रश्न विचारला तर ते सांगतील. म्हणजे इतकी तुमच्यामध्ये खरंच पवार साहेबांची ऊर्जा ती कशी आहे, काय आहे हे अख्खं महाराष्ट्र तर बघतेच, पण आम्ही तुमच्याकडनं हा अनुभव घेतला. पण एक पूर्व भागाच्या विकासासाठीची तळमळ किंवा पूर्व भागाच्या साठी असलेली एक ओढ किंवा पूर्व भागामध्ये तेलुगू भाषिक असून सुद्धा मराठी भाषिकामध्ये अगदी रमलेलं एक नेतृत्व, स्थानिक नेतृत्व जनार्दन कारंपुरे. हा नेतृत्व मोठं होऊ नये म्हणून स्वतःचेच काही लोक जरा करतात कुरघोड्या, त्याच्यामध्ये काही नुकसानी होतं आणि असं नुकसान होतं की ते शल्य मनापर्यंत मरेपर्यंत राहतं. न भरून येणारं नुकसान केलं ना. हे म्हणजे शब्दानंतर आलेलं हे वाक्य हाच त्यांचा अनुभव आहे. साहेब तुम्ही आलात, दिलखुलासपणे चर्चा केला आणि विशेष म्हणजे पवार साहेबांचा अनुभव सांगितला, शिंदे साहेबांचा सांगितला, आडम मास्तर आहेत, बाबूराव या सगळ्यांचे अनुभव शेअर केलात. उत्तरोत्तर तुमच्या आरोग्य दीर्घायुष्य लाभो इतक्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आभार आहे.